आपलं कसं जसं आहे तसं. ओ आहे चहा प्यायला चला आणि भाऊजींना पण बोलवा. भाऊजींना का नाही बोलावलं? का आणलं तुम्ही वजन? मग तुम्हाला चहा प्यायचंय का जेवायचंय? देऊ का? चहा म्हणलं तुम्हाला पण नाही प्यायचा. झालं काम करून जाता. झालं काम मध्ये तुम्ही आता वजन आणले. हा का काय झालं पुन्हा आणायला वजन? काय झालं म्हणजे आता सगळ्यांनी मिळून काम करायचं तसं काय असतं. आता मी म्हणतोय वहिनी आता दादा पण काम करू लागतोय म्हणल्यावर 2-4 गाय आणखी घेऊ. दूध डेअरी उचल घेऊ आपण घेऊ गाय 2-4. आता वहिनी काय चुकीचं बोलतोय. तू सांगते तू वेल्डर आहे, मी वेल्डर, लक्षात घे. तुला काय वाटायला पाहिजे मला बघून ते जरा माझं काय कामात आणायचं. बघितलं वेल्डर बघितलं मग दुकान टाकायचं म्हणतोय मी. आणि तुम्हाला म्हण तुला म्हणलं 2 गाया इकडं मला भांडवल दी, पैसे दी. गाडीला हातभीत लावायचं नाही. गाडी आजपासून माझी, लक्षात घे. तुझीच गाडी रामजी. 40,000 फेक आणि गाडी घेऊन जा. रामजी तुलाच गाडी. गाडीला बी मी पैसे दिलत. हो दिलं. बापू विचार. हो दिलं. रामजी तुलाच गाडी. 2 गाय एक म्हणलं लका पैसे लागतात इथं. ह्याला त्याला मला पैक मागायला लावतो लका. बरं टाक तुझा. गोरांचा पगार आहे. तू काय करतो पैसे? तुम्ही काय करता बापून दोघं? रानातली काम असतात का? पेरणी, नांगरायचं, पुन्हा मका टाकायची, ज्वारी टाकायची, बाजरी टाकायची, पाईपलाईन करायची, विहीर पाडायची. आपण तुमचं पैसे दिसणार रानातलं. तुझं तरी पैसे कुठे दिसतात आम्हाला काम? अरे कामाचे पैसे महिन्याला पगार कधी द्यायचो. बघितलं वेल्डर फाटकी कपडे, फाटकी कपडे, पॅन्ट तसली. आता माझं काम केलंय म्हणून वेल्डर. बघितलं वेल्डर की तुझी? बघितलं. आता गाडी पेडी काय नाही पेन माझं काय जास्त तू डोकं काही खाऊ नको. निघतो. ह्याला काय नाग आली काय करते झालंय काय ना? पिवळी पाणी कशी काय पडलं काय ना? औषध मारायला पाहिजे. काय करताय काका? हे करते झालाय वाटतं. नाग आली हे काय नागासारखं दिसतंय. काय झालंय काय माहिती आहे का? हे बघ म्हणलं काय करावं याला. आता औषध मारायला कुठलं नाग आली करपे काय झालंय तेच कळा ना. म्हणलं दाखव आपल्या इकडचे चांगले शेतकरी आहेत ना, त्यांना म्हणलं दाखव आणि औषध बिवषध आणायला लागेल. तू काय करतो इकडे? गोट्या आला काय तिथं? गोट्यात दिसतोय काय चाललंय त्यांच्याशी बोलतोय. एवढं झाडून घेऊन बघतोय. काही नाही तुमच्याकडे चालू होतं काम होतं जरा. हा का? ये ना या इथं बसू या निवांत बसू मस्त. ये काय आता आपण शेतकरीचे म्हणलं बिल्डिंगचं दुकान चालू करायचं म्हणतोय. हा मग कर की. तेच पण करायचं होतं पण जरा थोडं पैशाची गरज होती. पैसे लागायचे होतं. तुमच्याकडे गावतील का काय? नाही पैसे द्यायचं काय नाही पण ते तुला जमल का आता? पहिली गोष्ट दुकानचं. हो मग मी सगळं शिकलोय. मी आता पहिल्यासारखं दिसतोय की तुम्हाला? नाही पण माझ्यात लय बदल झालाय काका. मी पहिल्यासारखं राहिलो नाही आता. बरोबर आहे. मी बापूकडे गेलो होतो. बापू म्हणते पोरग काही काम करत नाही, सगळे वराठ्यात. आणि मग कसं काय तू दुकान चालू करणार आहे? अहो तसं नाही काका. मी सगळं काम शिकलेलोय. आणि तुम्ही विचार करा आता मला म्हणजे समजा काम नव्हतं दाजीचं माझं भांडण झालं तुम्हाला मी सांगितलं होतं. आता मी जाणार नाही त्यांच्याकडे. इकडं तिकडं कोणी बी डावाजतंय. मग दुसरीकडे काम करण्यापेक्षा दुसऱ्याच्या कामाला जाण्यापेक्षा मी काय म्हणलं दुकानात टाकलं असतं. बरं बघू आहे का नाही? बघू आता म्हणजे कसं होतंय मला पण तिचा विचार घ्यायला लागेल. आणि माझ्याकडे नाही पैसे पण बघू. ठीक आहे काकी आले ते. होय मी काय म्हणतोय काका जास्त नाही बरं का पण 50,000 जरी झालं ना तरी माझ्या मशीन येल्डिंग मशीन कटाप मशीन ही सगळं सामान येईन. दुसरं काय नाही ग्राइंडर ही. मग काकी काय चाललंय रे गोट्या तुझं?
काय नाही काय कामाला जाय नाही काय करा काय चाललंय तुझं नक्की मला काय कळा नाही नाही काम काय गप्पा चालल्या तुमच्या अरे हा? तू उलट चांगलं नसलं म्हणतोय काम तुझं तर काकडी तोडू लागायला येत जा की मग अहो काकी सासरी तोडायचा विषय नाही ती चालतो काकाकडे जरा काम होती थोडस काय काम तो होतं काय म्हणतोय ते पहिलं ऐक काय नाही वेल्डिंग तुला काय? चालू हा. करणार तुम्ही असं चाललं होतं प्लॅनिंग प्लॅनिंग चाललंय त्याचं तो करेल ते त्याला काहीतरी केलं पाहिजे आता नको करायला प्लॅनिंग चालू होतं म्हणलं 50,000 रुपये काकाकडून अरे आमची किती तारांबळ चालली आता तू पैसे मागायचा फ्लॅट घेतलाय किती तारांबळ चालली आता कुठून पैसे द्यायचं ऐक तुला बरं काकाच घावला इथं आमचे सारखा काका काका ऐक कुठून पैसे तुला काही द्यायचं समजत नाही लगेच आपण दिलंय का तू 2 शब्द त्याचं ऐकून घे ना आता हप्ते चालू झाले येईल ना बघता पण तुला तो काय सांगतो ते तर ऐक नाही काय तीच दुकान चालू करायचं होतं म्हणलं काकाने दिलं तर दिलं वाढू बाबा. झालं मी बघते नाही आलेलं बघू पाहिलंय मी म्हणलं काय आपण आहे चाललंय ना म्हणलं आपण काहीतरी करू बरं चालतंय हा, आपण काहीतरी करू यातनी मार्ग निघेल बरं चालतंय हा बरोबर काहीतरी करूच चांगल्या कामाला कुठं व्यत्यय नको बघता येईल काय अहो, बघू का? पैसे आहेत का आता कुठून द्या अगं पैसे मी बघू कोण घेऊन देईल काहीतरी करेल काय त्याला काय करायचं म्हणलं काहीतरी करायला लागेल ना अहो, पैसे त्याला मी नाही तर मग कोण जाणार काय झालंय पैशाशिवाय काय करणार दाजीची उचल पहिलीच माझ्याकडे म्हणायचं अचानक काम सुटलंय आता येतंय मला सगळं मग वाटलं माझ्या टुकरात की बाबा आलं बाबा म्हणलं आपण दुकान चालू बरोबर करू आहे की? शकतो नाही नाही म्हणून आता मला जवळचं तर कोणी नाही मग मी कोणाला मागणार हा कोणी बरोबर देत आहे नाही. मदत करायचं तुला पण आता आम्ही फ्लॅट घेतले आमची बी जरा आता किती तारांबळ चालली आहे नाही, घेतलाय पण मला वाटलं तसं काय नाही तुमचं. नाही नाही बघू आपल्याकडे नाही पैसे बघू काहीतरी करू देत नाही पण डायरेक्ट असं काय करते त्याचा आपण तो मग एवढा उल्हासाने म्हणतोय ना बघू ना नंतर बघा बरं मी काका जाऊ का मग फोन करा मला मग समजा. जा. ऐक तोवर काय हिंडू नकोस तोवर आपल्या इकडे येत जा बघू तुझ्या दुकानचं पण आपण मार्गे लावू काहीतरी करू बरं, चालतंय पण बुवा गावात हिंडायचं नाही इकडे काकड जेवावर देऊन काय करायचं ते कर बरं, चालतंय. हा? येईन मग हा. येईन मग हा, चालतंय. जरा राहणार. चालतंय पण हिंडू नको कुठं बघू आणि त्याला कशाला नाराज करते आता पैसे नाही बघू ना पण ते एवढा उल्हासाने सांगतोय एखादं चांगलं होत असेल तर बघायला कुठं जाईल काय हरकत जायचं आहे नाही पण पैसे नाही तुम्ही काय ऋण काढून सण करता का अगं, आपल्याकडे- आपल्यालाच नको झालंय आपल्याकडे लय माणसं आहेत काहीतरी करता येईल माणसं कोण नाही येत येळाला उभा राहत येईल तुम्हाला काय माहिती येईल माणसाचा बघू अनुभव. लय माणसं आहेत लय चांगुलपणाचा फायदा घेतात बघू काहीतरी करू मार्ग निघतो सगळ्यात मार्ग काढला तर निघेल ना पण आता एवढा मोठा फ्लॅट घेऊन ठेवला तिथे त्याचं पैसे भरायचा सोडून ते पण भरू आता आपल्याला मस्त काकडीचे पैसे होते आता कलिंगडाचे पैसे झाले मिरच्याचे पैसे झाले बघू ना का लगेच दिलेत का आपण तुझ्या सल्ल्याशिवाय नाही काय करणार मी बघा चल बाबा. बघू नंतर माझ्या चल नावाने वरडायचं चल हा, चल झालं काम थोडं राहिलं. झालं 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 का रिपेअर बर आली की दाजी कुठे गेलेत दाजी कुठं येते ते जात्यात आहे सारखं इथं मस्त हे नीट करायची पडली गिरायक येते सारखं कधी गेलेत इथं उशीर झाला गेलं एकटाच आहे मी मला काय सामान कुठं का ते ग्राइंडर कुणा रिपेअर केला का तो हा जमतोय का तुला का कसे आहे बरे का काय व्हायचं काम असते तिकडे तिकडे जाणं पडतं त्यामुळे काय श्रावण महिना असं आहे ना ते श्रावण पाणी काढतो ना आम्ही देवाचं काल घेतलेत मंगळवार खरं मागायला गेले देऊ का तुला हे पाहिजे का तुम्हाला एवढं छान दिसतोय नाही. दाजी कुठं गायब झालं काय नाही अरे, बरं आपण जा. बरं देते बाबा 10 रुपये येऊ का हं? चला हे मग परत आता आल्यावर त्या गुटून आमचं काय चाललंय ते तर दिसत नाही काय नाही तुमचे भाव वय, आता त्याचं लग्न झालं अहो. कधी लग्न झालेलं 5-6 महिने झाले की. होय हा. हं. आता ते अच्छा येऊ का मग चला विसरलं ते मला अरे सारखीच येतात म्हणजे ती येते 8 दिवसात एकदा हा. सारखंच यावं लागतं सारखेच येते पैसे मागतात ती द्यावंच लागतं तर तू नवीन आहे तुला माहित नाही आणि त्यांना द्यावं मग त्यांनी कुठं कशावर जेवण जगायचं आपण नाही पैसे द्यायचं मग कोण द्यायचं त्यांना
कधी मी असली नसली तरी कुणी जरी आलं ना तर त्यांना ना काही ना काही 10 रुपये 5 रुपये ठेवत जा हातावर. दुसरं कोणी असं मागाय आलं तरी द्यायचं, तसं लावत जाऊ. त्यांचा आशीर्वाद पण आपल्यासाठी 5 इंची प्लेट देते. तू जेव देते. किती न्यायच्यात आहे त्या? एकच 5 बाय 5 आहे ना ही? ब्लेड नाही, मला ऐकू आलं प्लेट. ब्लेड ठीक आहे, ग्रेनाइट कापायची. कसला विचार करते? काय नाही बघितलं ना आता त्या ताईन ते आलत्या तर त्यांनी कसं नाव काढलं गोटमचं. त्याला होतंय का रे ध्यान? एकदा तरी फोन करतोय का मला की आका माझं असं चाललंय, आका माझं तसं चाललंय. त्याची दाजीन बरं भांडणं झालती, माझ्या बरं झालती का? करत नाही का फोन? नाही करत फोन आता त्याला काय गरज आहे, विसरून गेला तो मला. त्याने मला म्हणाय पाहिजे का नाही आका तू ये. दाजीने रक्षाबंधनला बी मला जाऊन दिलं नाही. पहिली रक्षाबंधन माझी अशी की मी रक्षाबंधनला गेली नाही ह्यांच्या भांडणामुळं. एवढं कळलं की फक्त आहे ना नात्यात आहे ना पैसा कधी आणू नाही. हव्यासा पोटी काय म्हणतात ना, एक प्रेमापोटी त्याला पैसे द्यायला लावलं लागणार, पण दाजींनी सुद्धा त्या पैशासाठी व्यवहारामध्ये आणला नात्यात. जलंबरासाठी मला एक शिकवण मिळली की पैसा कधी कुणाला देऊ नाही, दिला तर तो कधी म्हणजे असं द्या बाबा की आपल्याला तो महागारी मिळणार नाही हे तुम्ही द्या बाबा. त्याच्यामुळं हो बाबा तू आलाय मायापाशी, तो सक्का होता, तू तरी काय सक्का सारखाच आहे, मावस काय सक्का काय वेगळा आहे का? पण व्यवहाराच्या जागेवर व्यवहार, नात्याच्या जागेवर नातं ठेवायचं. हो तू आलाय का आम्हाला, तू राहा मायापाशी, त्याचं काय वाद नाही. हो मी काय म्हणणार नाही की तू का राहतोय, अमकं होतोय तमकं होतोय, पण व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित कामावर यायचं, इकडं तिकडं कुठं जायचं नाही, काय नाही. कारण का मला त्रास होईन असं वागू नका. हो की एक माझ्यापासून भाव तुटला या मला आणि तुला बी तोडायचं नाही. कारण का सगळं नाती जोडता येते ती, पण ही रक्ताची नाती एकदा तुटली ना ती जोडणं खूप कठीण असतं. बाकीची बाहेरची आली गेली तरी काय कोणाला फरक पडत नाही, पण नातं हा निभवायचं की डोक्याला त्रास नाही झाला पाहिजे. माझ्या दाजी कधी काय तुला बोललं काय झालं तरी डोक्याला ताण घ्यायचं नाही तुझ्या काय. आणि मी बी हो का आता तू माझ्यापाशी तुझं काय चुकलं तर मी तुला बोलणारच. तो म्हणायचं नाही की आईला लगे मावशीला सांगायचं नाही की आका बोलते आमक करते. तुमच्या भल्यासाठीच बोलतो आम्ही. त्याला खवळत होती त्याच्या भल्यासाठीच खवळत होती. शेवटी ज्याच्यावर जीव आहे माणूस त्यालाच खवळतो का नाही. असू दे अक्का, नको काळजी करू, मी मशीन रिपेअर करतो. बरं कर, जा फोन कर, तिथं काम करा. अहो ते तुम्ही म्हटलं होतं ना काकांना हे करतो म्हणलो होतो, पण ती काकी त्यांची काय म्हणली काकी? तिथं मागतानीच नेमकी आली. हा मग काय माहिती आता बघतो म्हणलं होतं बरं का ते, पण बघू मी काय आता मग दुसरं कोणाला तरी म्हणायचं. मी बरंच काय कोणाच्या मागं लागणार नाही. बघू कसं होईल तसं होईल, बघू होईलच की काहीतरी. मला एक जण म्हणलंय बरं का, नाही तर बँकेतनं तुला 50,000 लोन काढून द्यायची व्यवस्था करतो किंवा ₹1,00,000 बघू काय झालं तर झालं, असं दे. मी बघू काय कोणाच्या मागं लागणार नाही. कसं होईल आता कुठं चाललाय तुम्ही? आलो जर वस्तू थोडंसं गाडी होती कामं असते ती, आलो मी लगेच. आणि तू ऐक, तू वजन फिजं त्या डॉक्टरने सांगितलंय. आता त्या गोळ्या टायमाला खबर का, मी तुला आधीच सांगतोय काय. मग काय खाते की खाल्ल्या की त्या गोळ्या टायमाला खा, कारण बाळ आहे ना, तुला सांगतो परत नाही तर. डॉक्टरने काय सांगितलंय की मी ऐकलंय की देण्यात आहे ना ती. 3 वेळा मग मी दवाखान्यात, मग एकतर पैसे नसते तर लय राड असतो ना. बरोबर चालतंय, जा. कुठं जाऊ? चाललाय ना तुम्ही कुठं? हा मग जातो की, मग अशी का म्हणते. आणि ते संध्याच्या लई नादी लागू नको बरं का. ती संध्या उगत डोकं खातंय माझं, उगत नाही बोललेलं बरं. मग चालतंय. तर काय झालं राजा? हा ड्रायव्हर नाही. हो गिरायवरात, मग तुला माहित असताना तू कसं काय याला? माहिती आहे ना तुम्ही. आईला काहीतरी करावं लागेल बाबा, नाही तर टकोरं चालवावं लागेल. सकाळ सकाळ बाबा काय दाजी
काय नाही तुझ्याकडेच काय नाही गेलो होती जरा. होय काय काय राजानं आणलं इथं रेशनला काय म्हणते अपशकून झाला त्याला. तू गाठ पडला तू अपशकून झाला. का आता माझी मोर्ची काम होती ती का नाही काय कळ नसलं का. काय झालं आता मोर्चा काम? बिगर कामी माणसं गाठ पडल्यावर तसंच होतं ना. चला चहा प्यायला. काय चहा नको आता गडबड आहे. मोर्ची पण कामं झाली पाहिजे ती. आणि काय राजूभाऊ तुमच्या बरं असतात काय? हा सारखी दिसते माझा तर गाडी. ठेवून यायची. बॉडीगार्ड आहे. होय का? बॉडीगार्ड आहे होय. सारखी सगळंच असते हो सगळं म्हणजे चेलाच आहे माझा ती. बंद असत आज रविवार. आज ड्रायव्हर बंद पण ह्या येड्याला माहित पाहिजे ना. मग बाकीच काय बाकी नाही काय निवांत गेल तू जरा काम होतं. काम धंद्याच काय काय ते शोधात आहे कामाचे तेच नियोजन चाललंय. मग देताय काय 50 घाला? देणार की 50 काय 1 लाख रुपये देणार तू यासाठी. चांगल्या कामासाठी पैसे द्यायला काय अडचण आहे. काय नाही पण असं नाहीतर पैसे घ्यायचा आणि तू असं गावात फिरायचा पैसे ह्याला त्याला काहीतरी खर्चून टाकायचं तसं काय करू नको. नाही तसं नाही काय. तुला गेल्या बारीनं बोललो मी देवळात गाठ पडल्या नाही असू दे ती. त्यावेळेस तुला राग आला असेल पण मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय. नाव तुझं घ्यावं माघारी असं काहीतरी करून जावं. करतो नक्कीच करतो. तुम्हाला एक दिवस धावतोच काहीतरी करून. मग तुम्ही माणसांनी काय आईला खरंच गाड्या गोट्याने कमवून धावलं. हो ना कर काहीतरी केलं पाहिजे. असं बसून नाही चालत. अख्ख्या गावानं तुला आता गाव नाव ठेवतंय तर गावानं परत असं मानलं पाहिजे की यायला खरंच आपल्या गावातला एक हिरा जन्माला आला की कोळशीच्या खाणीत हिरा सापडला असा ही रवी शिंदे आहे. असं गावानं आदर तरी करून दा. मनापासून तुम्ही आशीर्वाद द्या म्हणजे मी आहेच की तू या संग. होय काय म्हणायचं तुम्हाला राजाभाऊ? मनापासून काय आहे ते तुम्ही हे केलं म्हणजे थोडी तुम्ही बी मदत केली पाहिजे. हो ना मी आहेच की. मी तू कधी पण नाही पैसे पाहिजे असलं घेऊन जा. कवा मला फोन कर लागलं का घेऊन जा. काय चेष्टा करताय काय? चेष्टा नाही करत. होय का? बरं बघू काही लागलं तर तुम्हाला मी नक्कीच सांगेन. नाही लागल्यावर सांग ना. एक ध्यानात ठेव आपल्या नावातच दशत आहे आणि दशतीतच आपलं नाव आहे. नावच आपलं दादा आहे. हाय मला माहिती. बरं येऊ का मग? चला ना चहा प्यायला. नाही चहा नाही काम आहे मोर. बघू परत कधीतरी. जाऊ मग. होय राजा तुला कसं वाटतंय? अरे एक चांगल्या कामासाठी 1 लाख रुपये देतो म्हणलं तरी त्याला काय फरक पडना. त्या ओंडग्याचं काय खरं पैसे घेतलं नाही काम केलं तरी अवघडच आहे. पण एक ध्यानात ठेव त्यानं चांगल्या कामासाठी पैसे मागितलेत आहे ना पैसे देऊया पण त्याला चांगलं काम होता कामा नाही. आपण त्याचं काम हाणून पाडायचं मग कुठलं पण असू दे. चांगला उगवलाय. हा गावात चांगलं जळलं. तर नाशिक मारलंय. पाणी पहिला का ताण लागली वाढवळ झालं. मला पाणी द्यायचंय बापराव बनला जाता आद्याला. आणि डिझेल हे आणायचंय ना पैसे दे की. तेवढ्याच आणायचंय. एकदाच 5,000 रुपये देते मुकला तणनाशक आणायचंय वरच्या आणि डिझेल पण आणायचंय. अरे एवढं नाहीत पैसे मी गोट्याला दिलेत 5,000 ते दिवशी. कशाला गोट्याला दिलं? ती बोंबलं थिंडतंय. ते मला आता दिसलं कुठतरी चाललं होतं. तिला का काम नाही तर पिठाला माग होईल ती बोंबलं नाही का आपण काय दिल की ते आता दुकान टाकणार आहे का मोठं दुकान. अरे आम्ही त्या दिवशी गाळा बघितलं त्याला भवाननगरला 2-3 जागा तरी दुकानात थांबलं तर दुकान आहे नाही तर ही दाजीच्या दुकानात होतं तेव्हा इकडे तिकडे बोंबलं धेंडायचं ना. आता हे टाकले हिंडल्यावर कुलूप बसेल दुकानाला यावं. स्वतःला का मालक आहे ती. शिकून लगेच दुकान चालतं होय तेव्हा. अरे परफेक्ट झालेला आहे ती. अरे एवढा अनुभव नाही त्याला अजून शिकतच होता ती. काय तुला का 5 देऊन बसला यार. देत का ती काय आणि त्याचा व्यवहार कुठं खराबच नाही तर. ते मध्ये नव्हतं राडा झाला पैसे. अरे ती मग ती त्यानंच दिलं तर दुसऱ्याला आणि ती पुढं होऊन दिलं. त्याला तुम्हाला माहिती काहीतरी करत दे त्याला ती पैसे मान द्या. पैसे आहेत का मग? 4,000 रुपये आहे तर न्यायचा मग त्यातलं डिझेल आणि हे आणून दवाखान्याला हे कर. दुकान टाकतंय काय ती? हो मग काय कुठं टाकायचं? भवाननगरला बघितला गाळा त्या दिवशी आम्ही. तिकडं लाकडीत ही बघितलं पण ती म्हणला भवाननगरला चालेल चांगलं. त्याच्यामुळे हिंडतंय काय ती इकडे तिकडे दुकान टाकायचं? त्याच्यामुळे नाही ती हिंडतय म्हणजे ती भांडवल त्याला दिलं नाही अजून. ती काका द्यायचं होतं.
काकाकडे किती पैसे येतात पैसे मला काका आहेत त्यांनी पैसे दिले नाही नाही दिलं अरे आम्ही काकाने म्हणलं दिलं नाही काका. तर तो दिलं म्हणजे तुला किती अक्कल आहे म्हणायचं. नाही मी त्याला खर्चाही दिले ते त्याचं नाही काय अडचण. काकाची काकडी हिंने इतकं पैसे आहेत तर काकाला कंजूस आहे. अरे म्हणलं काका दिल काकाने पैसे दिले नाहीत ना त्याच्यामुळे ते आता कसं गाळा बघितलाय सगळं झालंय ते आता भांडवलच पाहिजे फक्त. टाकल्यावर चालल्यावर तर चांगलं लगेच चालू होतंय 2 त्यांनी दिवसात तिथं त्याचं. दुकानावर थांबावं हे महत्वाचं. जाऊ दे नाही, दुकान थांबतंय. टाकल्यावर पार्टी तरी भेटेल आपल्याला एखादी. थांबतंय कशाचं लाखा नको बाद झालं त्याच्या लई पार्ट्या खाली. याने हाका मारल्या पण ती नाही थांबला बरं का गाईत. थांबलं नाही का ती गेलं निघून मी हाक मारली पण नाही ती भांडवलामुळे व्हायच. बरं जाऊ का आम्ही. बरं जावा तुम्ही चले. आण मग 2-3 हजाराचं आण डिझेल. हा हा 3-1 हजाराचं आण. तणनाशक नाही आणत. हा मी टाकून घेतो एरिया एवढा लगेच अरे. पण काय झालं बरं ते गोट्याचं परत याला फोनच लावतो. ते काय रे गोट्या झालं का नाही तुझं पैशाचं काम नाही का? बरं बरं मग ये की आता इकडं घरी ये काकी नाही मग बघू काहीतरी आपण करू. येतो का? बरं 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 ये 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 लवकर ये. यायला गोट्याला तर बोलावलंय की का नाही येईल का काय गोट्या पण येईना आणि काहीच होईना. ये की गोट्या बरं झालं तुझीच वाट बघतोय. अरे काय ये बस बरं बस. अरे काकी नाही म्हणून तुला बोलावलंय. आज ते काकी काय खात होती कुठे गेलेत काकी? ती गेली बाहेर. हा तुझं काय झालं दुकानचं? पैसे काय कुठे भेटलं नाही तर मग मी बी कोणाला मागितलं नाही. तू काय काळजी करू नको. का मी मी आहे. मी एक बघितलंय माझ्याकडे नाहीत पैसे बर पण तुझं काम होईल 100%. होईल का? हा होईल. कोण मी देते? एक देतोय पैसे पण ते 10% पैसे देते. बर ते आपल्याला परवडेल का? 10% म्हणजे 100ला 10 रुपये. 1000 रुपये घेतलं हा तर 100 रुपये जातात बघ. समजा आपल्याला लागतात 50,000 रुपये हा मग आपल्याला ती दर महिन्याला 5,000 रुपये भरायला लागतात. 10% हा 10% द्यायला लागेल. म्हणजे 50,000 रुपये घेतलं तर त्याला 5,000 रुपये भरायला लागतील. महिन्याला हा 5,000. पण मला पण जड वाटते बरं का. मला पण जड वाटते. मी त्याला म्हणले तू मला घ्यायचे म्हणले तू काहीतरी कमी कर तेव्हा आपल्याला देईल 5% देईल. 5% किती येणार? 5% त्याने दिलं तुम्हाला 50,000 रुपये आपल्याला तर आपल्याला त्याला 2,500 रुपये दर महिन्याला द्यावं लागतील. पहिली गोष्ट ते जमत असेल तर हो म्हण उगाच माझं नाव खराब नको करू. तुमच्याकडे नाही का? आणि मी घेऊन देणार आहे त्याच्याकडून. तर माझी तुला तर माहिती आहे काकी किती किरकिरी घराचं हप्ता फ्लॅटचा हप्ता भरायचे एक शेताला पैसे लागते ते बघतो. म्हणजे माझं मी म्हणून 5% देतोय देऊ आपल्याला 2,500 परवडते का 5,000 परवडते व्याज ते बघ. पण तेवढं जमत असेल तर उद्या आपलं काम होईल 10 वाजता. कसं काय वाटते आयडिया बघ. 2,500 महिना का? हा आणि ते किती दिवस माघारी द्यायचं सगळं? सगळं का? तू 2,500 रुपये तर द्यायचेच दर महिन्याला आणून. हा माझ्याकडे म्हणजे माझ्याकडेच द्यावं लागेल. मी म्हणूनच पैसे घेणार नाही. बरं आणि ते प्रत्येक महिन्याला तू थोडं थोडं करून माझ्याकडे साठव. आपण ते एकदम देऊन टाकू. बरं चालतंय. मग 50,000 देणार का ते? 50,000 देतील पण 5,000 रुपये दर महिना आणून द्यायचं न चुकता. माझं नाव अडीच म्हणलं की हा 5% नाही तो म्हणत होता ना 5,000 रुपये 5,000 रुपये हा असं. पण तो आता मला म्हणून घ्यायचो ना मी 2,500 रुपये प्रत्येक महिन्याला जमा करायचा. करीन की, हा करीन. उगाच मी नाव नको करा. नाही, नाही करीन की, माणसाचे काय उगाच. नाही नक्की करीन. हा मग तू उद्या 10 वाजता ये. पण मी इथं नको येऊ. बर तुला मी फोन करतो. बर मी तुला फोन करून बोलावतो त्या ठिकाणी तू ये आपल्या कामाला लाग झाले मग आपलं. चालतंय. मग 50,000 माझं भागेल मग दुकान. मग मी तोपर्यंत बरं चालतंय. मी बघितलंय बरं का एका जागेवर हा हा गाळा फिरा. पण पॉईंट बिन आहे का चांगला आहे ना? हो चांगलंय. हा मग चालाय पण पाहिजे आपल्याला. बघ ते 2,500 घरात आपल्याला 55 लागणार आहेत. शिल्लक राहिलं पाहिजे पैसे बरोबर. हे विचार कर. नाही तर मोकर त्याला 2,500 रुपये पण पदाचे द्यायचे म्हणजे आपण अजून डोक्यावर ओझं करून ठेवायचं नाही. बरं चालतंय. हा मग उद्या 10 वाजता मी तुला फोन करतो. फोन केल्याच्या तिथं ये. बरं कुठे यायचं?
तुला फोन करतो ना 10 वाजता म्हणजे इथं तरी काकीची किरकिर आहे इथं घरी इथं काही येऊ नको तुला फोनवर बोलवतो ना मी बरं चालतंय आहे का नाही उद्या 10 वाजता. पाणी बिणी काय नाही नको काय आता ती पण गेली बाहेर म्हणूनच तुला बोलावलं होतं असू दे बरं चालतंय उद्या 10 वाजता कंप्लीट फोन करतो तू काय फोन करू नको मी घरी बापूंना सांगू का हा तू कामाला लाग तुझ्या 10 वाजता येऊन पैसे घेऊनच जा पण ते 2,500 न चुकता द्यायचं बरं का बरं चालतंय हा म्हणजे माझ्या डोक्यावर नको वजन बरं चालतंय हा चालतंय ये मग हा 10 वाजता फोन कर बरोबर घरी येऊ नको ती काकी माझ्या डोक्यावर केस नाही ठेवायची बरं चालतंय हा हा चालतंय हा लाग कामाला पण मला फोन करा हा 10 वाजता नक्की फोन करतो इथं एक आहे बरं का ह्याला 20 रुपये आहे बिल्डिंग वाल्याला पण आईला बिल का काय भाड्याने बरं बिल्डिंग वाल्याला विचारतच होय तुम्ही घेतलंत का हो बोला काही नाही मी येईल रे हे हा आपली बिल्डिंग इथे सगळं कुठलं गाव आहे मी शिंदेवाडीच आहे पहिले कुठं काम केलं पहिलं बारामतीला बरं आता हे इकडलं मारून दाखव मला वेळी कुठलं बँकच्या बाजू नाही नाही मारा की तुमचं तुम्ही म्हणजे बघायचंय का मला येतं का काय हा तुम्हाला कामाला यायचंय का नाही नाही कामाला नाही माझं एक काम होत तुमच्याकडं बोला थांबा तुम्हाला लिडिंग द्या इकडं धावतो तुम्हाला मारून आपली लिडिंग येतं राव थांबा 1 मिनिट मारा जमतं की तुम्हाला कस काय जमतंय का नाही जमतंय कुठं होता पहिलं म्हणला बारामतीला MIDC आता काय करायचं आता माझं एक काम होतं नाही का मला ही समोरचा गाळा कोणाचा आहे गाळा ते जाधवांचा आहे काय तुम्हाला काय करायचं मला भाड्याने मला लिडिंगचं दुकान टाकायचं आयला मग आपल्याकडे येतात कामाला नाही राव मी दुकान टाकायचं म्हणतोय मला भाड्याने पाहिजे हाजरी चांगली देते काय अडचण नाही आमच्यावर 2-4 बनवायचे नाही मी तुमच्यासारखं नाही करणार मी ना माझा व्यवसाय वेगळा आहे तुम्ही ही शेती अवजारे करता ना वाटतं सगळे नांगराची कामं शेती अवजार टेलरची कामं हा पण मी ना फॅब्रिकेशन ग्रिल खिडक्या सेफ्टी डोर गेट दरवाजे म्हणजे असली कामं माझी तुम्हाला इथल्या आता काय उपयोग आहे म्हणून तुम्हाला शेती अवजार जर असेल तर तुम्ही इकडे धंदा करू शकता पण शेती अवजार नसतील तर तुम्हाला भवाननगर पर्याय चांगला आहे काही तर नाही होत इथं कसं येईल पटांगण हे होतं म्हणून पटांगण आहे शेती अवजाराला ह्याला पटांगण लागतं ह्याला कशाला पटांगण तुम्हाला खिडक्याला भवानगरला गाव भवाननगरला फॅब्रिकेशनचं बारीक बारीक वस्तू तुटफुट होती ती कुणी बी दरवाजे गावाला का आपल्या हाय का ओळखी कुठं शंकर शिंदेच्या तुम्ही जावा पंक्चरचं दुकान आहे ना कुठं ते भवाननगरला कॉलनी पैसे पंक्चर दुकान बर ह्याला भेटेल का म्हणायचं एखादा गाळा वगैरे काय तिथं चालू करा चालतंय किती लांब सगळं येत असलं तर चालू करा नाही तर अगोदर शिका थोडंफार नाही तर चालू करा नाही तर मोकळ्यात नुकसान होऊन देऊ नाही मला सगळं जमतं आता मी डायरेक्ट दुकानच चालू करणार आहे आता भांडवल मशीन नाही मी 4-5 परत कुठाना अगोदर सेटल व्हायला बी दिवस लय लागतात काय लगेच माणूस मोठा होत नाही लगेच नाही मोठा होत पण आता चाललंय हळूहळू तुम्ही एकदम ही करायचा ते परत जमलं बी पाहिजे थोडं खिडक्या दरवाजे म्हणजे भांडवल शिल्लक थोडं पाहिजे एखाद्या पार्टीने नाही पैसे दिले काय झालं तरी बरं बघू असू दे पंक्चरचं नाव काय म्हणलं ते शंकर शिंदे पंक्चर दुकान तिथं येतो का कॉलनी पशी तिथं गाळ आहेत का हो बरं चालतंय थँक्यू बरं का
काम नसलं तरी या कामाला नाही काय बर बर नसलं नाही दुकान टाकलं तरी या बर 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 चांगली हजेरी देऊ काय अडचण नाही. काय बाबा अवघड झाले मलाच कामाला ठेवायचं म्हणते आईला पंक्चरवाला हिच आहे काय जण बहुतेक पंक्चरवाला एवढंच दिसते इथं कुठं काय दिसत ना इकडं आहे ती काय जण बहुतेक शंकर कोण आहे हो इथं शंकर शंकर हो आईला तुम्ही काय का चालतं इकडे चालतो कारखान्यावर होतं जरा काम होत थोडं शंकर तेच आहे का इकडे काय करताय तुम्ही पंक्चर काढायला बरोबर होय शंकर तुम्हीच आहे का चालूच आहे का बोला काम होत एक मिनिट बंद करतोय ना आवाज येत नाही ती इल्डिंग वाला आहे का नाही त्या तिकडे खाली एक दुकान होतं बघा तिकडे इल्डिंगचं तिकडे खाली एक होतं ते म्हणला शंकर गाळा मला ते देवा का आईला तिथं असेल मला गाळा भाड्याने पाहिजे होतं तिथं कुठं गावल का गाळ 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 भेटेल की कुठं तिथं पलीकडं कोपऱ्या गाळ इथं आहे का माहिती की किती गाळ इथं बर शिल्लक आहे त्यातला किती भाडं बिड काय भाडं विचारून सांगावं लागेल त्यांना तिथंच मागं मालक राहिला गाड्याचा विचारून सांगता मग आता माझं काम चाललंय उद्या सांगतो का आता नाही का आता काम चालू आहे. देतील का भाड्याने पण देतील की कुठे शिकायचं मी जरा बघू का चालतंय की बघा तुम्ही जाताना तिथं कॉर्नर घेतानाच गाड्या येतं बर मी काय म्हणतोय भाडं बरं चालतंय आता नाही का येऊ शकत तुम्ही काम चालू आहे ना आता तुम्ही राहिला कुठं हो? शिंदेवाडीला मी बी शिंदेवाडीतच आहे शिंदेवाडीचं काय नाव आहे शिंदे रवी शिंदे रवी शिंदे हा माझं शंकर शिंदे शंकर शिंदे गावात तुम्ही शाळेला यायचं का बरं यायचं का? लहान असताना बघत होतो हा हा मला असं वाटतंय की मी बघितले का वाटतंय हे तुमचं दुकान आहे काय हो हो बरं बरं आपण इल्डिंगचं चालू करणार आहे वेल्डिंगचं करा हा मला इल्डिंगचं करायचं चालू चालेल मग तेच म्हणलं गाळा भाड्याने बघाव चालतं विचारतो संध्याकाळी सांगतो संध्याकाळी का बरं बरं मी काय म्हणतोय मग संध्याकाळी म्हणल्यावर उद्या बरं चालतंय मी उद्या परत येतो विचारून ठेवचाल का मग 100% मी बघितलं होतं बरं का मग अशी मी बघितलं होतं ती मला दिसलं होतं त्यातला कुठला आड्याला का पाड्याला बरं अलीकडलाच आहे अलीकडलाच आहे तिथे गेल्यावर समजेल आपल्याला बरं तुमच्या ओळखीच आहेत का ती आहेत की चालतं येत राहा मग मी काय करतो उद्याच्याला येतो कधी येऊ उद्याच्या नेक्स्ट टायमिंग मोबाईल नंबर नाही काय नंबरची गरज का? नाही काय आहे की मी इथेच आहे सारखं कंटिन्यू इथेच आहे बरं चालतं येऊ का डायरेक्ट मग हो चालतं बिंदास बरं चालतं हाय लोड आहे कामाचं बरं बरं चल आहे ना जाऊ काय बरं चालतं काही नाही इल्डिंगचं दुकान टाकतोय आपण ती आपल्याला गाळा भाड्याने पाहिजे तुमच्या ओळखीचं असलं इथं कुठं तरी सांगा हा सारखं नाही काय अजून पुढं आहे का असं थोडं पटांगणातच पाहिजे कारण कसं होतं आपला आवाज वगैरे असा जास्त ग्रँडरी आवाज चलतो ना थोडं गर्दीत बी नसेल जाऊ का बघा आबा भाऊ पैसे सांगितलं तरी चालेल ना आबा आपला दोस्त आहे तुम्हाला आहे की माहिती आईला काय काम होईल का नाही काय माहिती द्यावा बघ रे बघला का काय लागा गाळा का होणार का असं कुठं असतं काय लागा त्यांनी हे पाहिजे होतं एवढं काय काम चाललंय तीच गाळे दिसतं त्याचं बघू आता उद्याची तू माघारी मी त्याला कसं करावं चला बघू आता काय करतोय चला उजर घेऊन निवांत माझं झाले काम हो तुझं काम बघायचं रानात नाही येऊ आणि गोरण ही तुझं तो बघायचं आता मला सांगा ना तुझी म्हणजे जास्त बोलायचं नाही फक्त नीट राहायचं आणि हिसाबात राहायचं लक्ष दे असतो तुझं हिसाबात राहा आणि नीट राहा फक्त
लोकांकडे आज तो वागत झालाय, बिल्ली म्हणून वागत होता इतके दिवस, आज दार हिशोबातच राहायचं. काहीतरी भानगड दिसते, बघायला लागेल मला. रश्मीला विचारतो. ला 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 ला. काय करते? झोपली का हो? उठ की. काय करायचं? काय निस्ती झोपती. हा, तुला आईन बापू काय काम सांगत नाही, ती जाते बिचारी राहणार, तू निस्ती झोपती. मग काय करू? काम झाल्यावर माणूस बसन, तिकडे तिकडे यायला पण होत नाही. मग आता झोपल्याला पण जमाना. काम केल्या झाल्यावर काय करू नेमकं? मग काय नाही, आता आपल्याला बाळ यायचं. गुड न्यूज काय? काही नाही, आपलं दुकान आता चालू होईल लवकरच. बरोबर. तुम्हाला जेवायचंय ना? जेवाय तर वाढ, पण मला पण जेवायचंय. दिलं का काकांनी? दिलं पैसा. दिलं? बरं झालं. मग इकडं तिकडं नका घालू. दुकानासाठी घेतल्या दुकानच टाका, नाहीतर आणि बसा. त्यांचं राहीन इकडं नाही तिकडं नाही, मध्ये पैसे खर्चून बसायचं. नाही खर्चात कोणाला काय जाऊ नको. जाऊ दे आता. मग मी काय करतो बघू, वेल्डिंग मशीन ही दाजीच्या आकाकडे जातो दुकानात, दाजीच्या दुकानातनंच घेतो. घ्या की काकींच्या दुकानात. काकींच्या दुकानातनं घेतो. आणि गाळा बघावं लागेल भाड्याने कुठतरी. त्या दिवशी बघितला होता आबानी मी. मग काय झालं? त्याचबरोबर गेलतो त्यावेळेस, पण ते काय पसंत नव्हतं. लय काम आहे ती. चल आता मला कामच करावं लागेल. तरी झालं देवाच्या दयाने. असं द्या. आता दुकान चालू झाल्यावर बघू की. आता सगळी मला नावं ठेवत होती. होय वहिनी. काय बघायची काय भानगड? भानगड म्हणजे? मी म्हटलं चल वो जाणार, तो असाच करतोय. तुझं तू बघायचं म्हणतोय, म्हणजे काहीतरी त्याचं हाय वाटतं. म्हणजे जरा वेगळाच आज वागतोय, जरा सकाळ धरणं कालच्या धरणं. काय नाही, त्यांना दुकान टाकायचंय. आणि काय त्यांना भावनगर ते टाकायचं इकडं कुठं भावनगरला टाकतील का? मग ते आधीपासून म्हणायचं, पण आज जरा वेगळंच करतोय, असाच करतोय जरा. पैसे त्यांच्याकडे आले दुकान टाकायसाठी, म्हणून म्हणलं असतं तुम्हाला मी नाही घरचं काम करणार, आता दुकान टाकायचं. नका कुणाला काय म्हणून, नाही बसा सगळीकडे सांगत. पैसे आले तुझे? अरे म्हणलं हसा का चालतो शेती काढून. कुणाला काय म्हणू नका, नाही मला आणि बोलणं नाही म्हणत. हाय मी म्हणलं हाय का नाही काय माहिती. नंबर बी दिलं ना आज तरी लका काम कर म्हणावं. काय लका हा आलो की. माझ्या लक्षातच नाही, रात्री विचारायचं. काल कामाचा लोड होता जास्त व्हायचं. विचारच नाही होय. नाही विचारायचंच लक्षात नाही माझ्या. कस काय? नाही कामाचं नादात राहून गेलं, उशीर झाला. काय राहू, मी तुमच्या विश्वासावर बसलो होतो. नाही काही. मी आता बारामतीला चाललोय थोडं गडबडीत. तास 2 तास बसा इथून माघारी मी. अरे ऐका ना राव, मी काय म्हणतोय, मी राव एवढ्याच कामासाठी आलोय राव. अरे रवीच नाव आहे ना? हा माझं रवीच नाव आहे. अरे आपण भाऊ लागतो आपण. मी रात्री घरी गेल्या बापूंना विचारलं. हा मला समजलं. होय का? काय विचारलं? तुझा आजोबा आणि माझा आजोबा सख्खे भाऊ आहेत. हा ते मी तुम्हाला नाही म्हणलं. कारण मला हे दुकान शंकर म्हणजे मला कोण सांगितलं माहिती का? आमच्या इथलं ते आबानी सांगितलं. आणि तू वेल्डिंगचं काम शिकाय बाहेर होता. हा त्याच्यामुळे काय जास्त परिचय झाला नाही. हा पण मला एक आता अर्जंट काम आहे, मी बारामतीला जाऊन आलो. एक तास 1.5 तास बसता का? ऐक ना शंकरला, दारू तुला बोल. मी काय म्हणतोय, बारामतीचं काम मग मला फक्त जाऊ ना, गाठ घालून दे ना. असं किती वेळ लागतो? मला गडबड होती. आलो असतो लगेच माघारी, एक अर्जंट काम आहे. बरं मी थांबतो इथंच. मग चालतं, लगेच येणार ना? 1 तास 1.5 तासात आलो. बरं चालतंय, मग मी इथंच बसतो. चालतं, ये जाऊन थांबतोय बरं का? माझं ध्यानात ठेवा. हो. काय करावं बरं देवा. त्याने 1-2 तास मला का भाऊ मी म्हणतोय नका एवढं काय महत्वाचं काम आहे नका. काय बाबा खरं नाही. तेव्हा का पाहिलं का माणसं येते लोक. 1.5 तासात येतो म्हणलं, आता 3 तास होऊन गेलं तरी अजून नाही. कवर वाट बघू. आता पण काम झालंच पाहिजे. वेल्डिंग मशीन हे आणायचं तिथे. काकाकडून पैसे घेतल्यात, पण त्याचं चीज झालं पाहिजे. लवकर केलं पाहिजे, नाही तर काका परत म्हणून
काहीच केलं नाही तो अजून, दुकान बी चालू केलं नाही, नुसता पैसे घेऊन गेलाय. 2-4 दिवस झाले, हवं येते काहीच नाही. आला होय काय राव, किती वेळ राव वाट बघायची राव. काय शंकरला का असं कुठं असतोय लका, मी लका जवळचा माणूस आहे लका, एवढं काय मागे लागायचे. आणि काम होतं, वेळ गेला, लय वेळ थांबवलं, सॉरी बरं का. 3 तास झालं वाट बघत बसलोय मी. नाही एवढा नसेल वेळ झाला. बस चला की मग. चल चालू. बस चल. भूक लागली होती पण येऊ जाऊन लगेच. माझी गाडी घेऊ का? आणि किती बरं मोठा आतमध्ये गाळा होय. हा होय ह्या गाळ्यासारखा सेम टू सेम गाळा आहे सगळं. असं आतमध्ये गाळा आहे. एवढा आतमध्ये पहिले इथं काहीतरी होते की मला वाटतं. पण ती गेलं का सोडून? आप्पा या. ह्यांना वेल्डिंगच्या दुकानासाठी गाळा भाड्याने पाहिजे होता. वेल्डिंगचं दुकान टाकायचं होतं मला. हा किती भाडं काय? त्याला भाडं आहे की आता 2000 रुपये. 2000 रुपये का? डिपॉझिट काय द्यावं लागेल का? 10,000 रुपये. 10,000 रुपये. 10 वय 10,000 लय होते की हो. 10,000 डिपॉझिट. तुम्हाला डिपॉझिट मग मी परत धंदा चालू झाले पुढल्या महिन्यात दिले तर चालेल. काय झाले आता चालू करायलाच मी इकडून तिकडून पैसे घेतले तिथं. मग भाडं तेवढं मी तुम्हाला आधी म्हणलं तरी 3 महिन्याचं. डिपॉझिट कधी देणार? डिपॉझिट तुम्हाला 1-2 महिन्यांनी दिलं चालेल का? चालतंय मग काय. होय शंकर सांग की तू. नाही काय अडचण. काय की दिसते काय अडचण नाही. चालतंय. मग चालतंय मग उद्यापासून गाळा बघितलाय मी. उद्यापासून चालू करतो मग. उद्या सकाळी तुम्हाला 2000 रुपये देतो आणि उद्यापासून चालू करतो मग. मग मला बी ती मसनी वगैरे आणायची त्याच्यामुळे जरा माझ्याकडे भांडवल नाही. चालतंय मग चालतंय. तेच गाळा घ्यायचा होता भाड्याने. जाऊ का मग? अक्का नाही आली. काय कशाला आलाय? कशाला आली? आलो तू काम होते जरा. काय काम होतं काम जरा थोडं. कशाला? मशनी घ्यायचे होते, इल्डिंग मशीन, ग्राइंडर, कटाप. पैसे आणले? हा पैसे आणले. मशीनचं नाही पहिलं पैसे विषय सांगतो. मशीनचं काय, मशीनचं आणतील वर बोलायसाठी काय करतील पहिले पैसे म्हणजे मला मशनी घ्यायचे होते का म्हणून आलो ताई तुमच्याकडे. तुम्हाला माहिती म्हणून व्यवस्थित. आता एवढं काय झालं? पहिले पैसे दे आणि नंतर मशीनचं बोल. का तुम्ही नाही दिल्यावर काय मला मशनी काय भेटतेच का नाही? हा मशीन मला तुला ऐकायचं नाही. विकायचे नाहीत म्हणजे ताई. तसं कसं बोलता तुम्ही? आपलं दुकान आहे. आपल्या दुकानाचं काय, आपलं दुकान आहे, तुमचं दुकान आहे. अगोदरचं पैसे द्यायचं नंतर मशीनचं बोलायचं. काय तुला मी सांगितलं होतं दुकान टाकायचंय अजून. टाकायचं मग टाक ना. मग मला कशाला आला इकडे? मशनी नाही लावली मी. माझे तुला विकायचे नाहीत ना. काय उधार मागतोय? रोख पैसे येते. रोख पैसे. पहिला अगोदरचे पैसे दे काय, आणि मशीनचं परत नाही दिलं तर चालते. पण मग पहिला अगोदरचे पैसे दे नंतर मशीनचं दे. काय बोलता राव दाजी? मग काय बोलता म्हणजे? दिलंच की पहिले पैसे काय राहते का? दिलं तुला ऐकायचं नाही. हा जा. काय मला काय कुठे भेटतील का नाही? नाही ऐकायचं तुला. तशीच राहू दे. हा मी एवढं काय झालं? एवढं काय झालं? काम सोडलं म्हणजे एवढं काय झालं? तुला मला काय सांगू? तुला एकदा सांगितलं मला भेटतीलच की कुठे? काय भेटतील का नाही मला? इथं आहे की का सगळं आहे. वेल्डिंग मशीन आहे त्या. ही वेल्डिंग मशीन कितीला आहे? 250 एम्पियर आहे. सिंगल फेज आहे. बर. तुम्हाला 6,500 रुपये. 6,500 एम्पियर आहे. हा. तुम्हाला 5,500 रुपये असते. ही टिक वेल्डिंग आहे टॉर्चवाली. हा. तुम्हाला 12,500 रुपये. नाही ही नाही. ही होल्डर म्हणजे आपला 3-15 वाला. 3-15 3-15 2.5. ऐका मला व्यवस्थित मशीन द्या. ही कितीला? ही 6,500 रुपये. आणि ही 5,500 आहे. 200 एम्पियर आहे. 250 एम्पियर आहे. बरं ठीक आहे. ही मला चालेल. अजून काय पाहिजे? मला ड्रिल मशीन घ्यायची, मला ग्राइंडर घ्यायचा आहे, मला ड्रिल मशीन घ्यायची. दाखवा बरं. आईला ही बी लय मोठी मशीन आहे. ही कितीला आहे?
ही 400 एम्पियरची वेल्डिंग मशीन आहे. हा 3 फेज आहे. बर तर ही तुम्हाला बसते 22,500 ला. बर नाही आत्ताच ह्याची काही गरज नाही. ठीक आहे मला तीच चालेल. दुसरं दाखवा का. कॉम्प्रेसर पण आहे. हा कॉम्प्रेसर लागणार आहे. 1 HP आहे, 1.5 HP आहे, 2 HP चा आहे. ही किती. हा 1.5 HP चा आहे. बर हा तुम्हाला 30,000 रुपयाला बसतो. बर त्याच्यातला 1 HP चा पण आहे आपल्याकडे. बर 22,500 ला बसतो. 22,500 का. आणि हे ड्रिल मशीन सर. ही अर्धा इंची स्टँड ड्रिल मशीन आहे. हा ती तुम्हाला 10,500 रुपयाला बसेल. 10.5 का. त्यातली ही 1 HP ची आहे बर गेअरवाली. हा ती तुम्हाला 22,500 ला बसते. ही 22,500. 22,500 1 इंचची आहे, 1 HP ची मोठं. बर हे अर्धा इंचीचं आहे, अर्धा HP ची मोठं. बर बर अजून काय पाहिजे. ग्राइंडर एक आणि छोटी हातातली हँड मशीन. चालते ऐका हिचं फायनल करा. ती पिवळी मशीन फायनल करा आणि कॉम्प्रेसर मी न्यायला नंतर नेईन. चालेल. मला ग्राइंडर एक कुठल्या कंपनीचा दावा व्यवस्थित. ग्राइंडर आहे अल्ट्रा टच. असेल तुम्हाला 1550. बरं बरं 1500 रुपये का. हा एक इंडिओ कंपनीचा आहे. आता मला 2650 ला बसेल. 2650. बरं ठीक आहे एक काम करा ह्यातला ही एक पॅक करू. ती ड्रिल मशीन पॅक करू आणि ती वेल्डिंग मशीन पॅक करू. ठीक आहे चालेल. आणि बाकीचं किरकोळ कारकोळ काय मला कसं लागतंय ना ते मी बघतो चॉईस करतो. आईला दाजीला वाटलं दाजीने लय त्रास दिलाय मला. पण ठीक आहे भेटलं की मला सामान काय भेटणार नाही का काय असं दाजीला वाटलं. आता बघतोच धंदा कसा चालू होत नाही. धंद्याला काय लागतंय असं काय लागतंय. हलकी हा हलकी लाईट एकदम हलकी. 4 किलो वजन असतं. हा हा 4 किलो आहे का. बरोबर एकदम मस्त आहे. काम करू का आमचं टमटम येईल त्याच्यात. आता मला मटेरियल बी न्यायचं बाकीचं त्याच्यात मी घेऊन गेलो तरी चालेल ना. काय प्रॉब्लेम. चालेल ओके. कपडे घ्यायचे 42. बरं चालेल. ही ठीक आहे दे. ही एक घातलेली ही आहे ती सेन्सर होय का. ती लावलं तरच निघते का. लावलं तरच निघतं. तशी निघ. हा मग काय. पाठीमागची लाईट बंद कर. चला काय काम असल्यावर सांगत जा. धन्यवाद. चला आता म्हणून दे बरं कोणी तुझा. आता मग वाटतंय का मालक टाकाटाक म्हणून. आता कोण काय म्हणते बघतोच की आता कोण. काय करताय हे. दुकानची ऑर्डर आहे मांडणे. बर 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 बर. हे आपल्याला गेट बनवायचं होतं. गेट का. आतमध्ये शेत आहे आतमध्ये जावा त्यांच्याशी विचारा. नमस्कार शेठ. नमस्कार. हे गेट बनवायचं होतं आपल्याला. एक मिनिट काय म्हणता. गेट बनवायचं होतं. गेट बनवायचं होतं. कसलं करायचं. आपलं मोठे गेट आपलं कंपाऊंड केलंय. कंपाऊंड. बरोबर कुठे शिकाय. हे आपलं लिंबोडीला.
लिंबोडीत होय हा हा मग काय जवळ येते की. हा बरं चालतंय मग डिझाईनचं करायचं साधं का भारीतलं हलकं बारीतलं करा की चांगलं बरं चालतंय आता एक गेट होतं काल केलं तर बघितली होती काय काय माहिती डिझाईन तुम्ही आईला नव्हती बघू बघितली. तुम्हाला आहे चालतंय, ना चालतंय. मी फोटो जाऊ तुम्हाला बर 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 किती पर्यंत होईल काय बघू तुम्हाला काय करतो मी माप घेतल्याशिवाय काय सांगता यायचं नाही मला बर बर पण चांगलं बनवा. चांगलं बनवीन की आता काय बरं, काम तुम्ही तर बघतायच हो 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 कारण काम किती केली आपण आता चालू एक नंबर केल्यापासून एक. तर काही विषयच नाही काहीच अडचण नाही एक नंबर आहे. मी सकाळी येईन तुमचा नंबर द्या मला एक. बर 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 घ्या की सांगा मग. 7972 नाव सांग मारुती गोडवी 39 75 31 31 बरं चालतं तुम्हाला मी काय करतो हा. सकाळी येता येता आहे ना माप घेईन आणि नाही गावलं बर तर फोन करेन बर 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 चालते चालतंय येईल मग सकाळ हो या या सकाळी या चालतंय. या सकाळ मग येऊ का हा येतो बर 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 ठीक आहे ओके हा येतो मग हा संसारला एक जणांचं माप घ्यायला जायचं होतं ते बी माप घेऊन येतो तू तेवढे त्यावर मान्य इल्डिंग कर आणि कलर राहिला कलर हा तेच की खाल्ल्या साईडला एका साईडला इल्डिंग बी राहिले आणि कलर बी मार आणि ऐक मी काय म्हणतोय हे द्यावं लागेल बरं का आज कसल्या परिस्थिती आज कलर झाला की देऊन टाकू हा तेच की आणि उद्या मग तुम्ही आणा तोपर्यंत गेटचा माप हा बाकीच आणतो तुम्ही आणि काल तोपर्यंत सगळ्यात महत्वाचं काल आहे ना मला ते हे म्हणलं आपले गिराईक गेलं इथलं काय ह्याला काम लय झालेत का काय ओ नमस्ते नाना हे आपलं गेट बनवायचं होतं बर बर गेट भरायचं कोण होगी ते या माप बिप घ्यायला मग येऊ कवाशी येतात काय काम चाललंय कामाची क्वालिटी नाही कामाच्या क्वालिटीचा काय विषय नाही तुमच्या कामाचं काय बघायला काय विषय घ्यायचा नाही तसा ते पडशील जंबस ते अशाच ह्याच्यात बनवायचंय आपल्याला ठेवायचं थोडं लांडगं कुत्री ह्याच्यात मुळं हा हा त्याला कलर बिलर मारून थोडस चकाचक ना पडेल नानाकडं कारण तुम्ही नव्हता इथं हा त्याच्या की तो बी नाही कोणीच नाही पोरं मी पण म्हणजे गेलतो सगळे तिकडे. सुट्टी घ्यायची त्याच्यामुळे गिरायक जाते ती इथं कोणी ना कोणी थांबणं गरजेचं आहे बघू मग मी माप घेऊन येतो बाकीचं ह्यांचं काय झालं किरकोळ वेल्डिंग आहे थोडं थांबा आईला ही काम ही बी द्यावं लागेल लवकरात लवकर लय कामाचा लोड यायला लागला इकडे एक काम करतो आता आधी माप घेऊन येतो मटेरियल पोरांना ते साईडवर कसं काय झालं काय जमीन फोनच करतो अरे उरकलंय का तिथलं बर बर ऐक ना बरं चालतंय उरका लवकर उरका मी तास 2 तासात तुम्हाला न्यायला आलो काय म्हणताय शेषा शेषाला म्हणावं काम करला का बोंबलत हिंडायचं कमी कर जरा काम एकतर लोकांना कामं नाही ती आपल्याला कामं आली ती कशी तरी चालतंय हा ठेवा आलो मी ओकेच बसले हा बरं ऐक तू काय कर ही चॅनल राहू आणि पत्र आहे ते उद्याच्या ठोका येऊ कारण शटर बी ओके मध्ये झाले आपल्याला 10 शटरची ऑर्डर आली खाली सेन्सर मधल्या गाड्यांची करू घे हा ही उरकून घे बसणे बिसणे मी काय करतो बारामतीहून जाऊन येतो तर ही तुझं उरक आणि गुंडल मग जाता जाता तुला दुकानावर सुटतो आणि बाकी हा एवढं मग ही तुला काय सांगायची गरज नाही आता हा जाऊ का मग मी येताना काय मटेरियल आणायचंय का नाही काय नाही रॉड ग्राइंडर काय कटिंग केलं बर रॉड पुढे एक्स्ट्रा आण तू आलो माघार तर ही बाकीचं कर तू आता हे तर काय दोन्ही ओके मध्ये बसली ती आणि काम आपल्याला भरपूर येते ती कारण काम कोणाला नाहीत लक्षात घे लोकांना कामं नाहीत आपल्याला काम आहेत बाकीच्यांना बी सगळ्यांना सांग की बाबा व्यवस्थित काम करा आता हे बघ बरं कसं फास्ट मध्ये काम झाले शेट ओके मध्ये बरं जाऊ का मी आलो बारामतीहून तर कर बाकीचं अरे काय जमतंय का नाही त्याला काय झालंय नेमकं
नट खोललाय त्यातला नट खोललाय मग आता काय आता काय पर्याय इंजिन चालू होत नाही आता लाखा अवघडच झालं मग. आहे का कोणाची इल्डिंग मशीन? इल्डिंग मशीन थांबा आता आमच्या आबाला फोन करतो. ला बरं आला ती गोटा शिकलाय लागा आपला त्याचं दुकान गोट्या आमचा ते हा कामाला जात होती त्याने चालू केलंय. त्याने चालू केलंय दुकान भवनगरला. आबाला फोन लावून बघतो येते. हॅलो अरे ती मशीन घेऊन येईल का गोट्या इथं आपलं इंनाचं काम करायचं ते नट खोडून बसलाय आत त्याशिवाय ते चालूच होत नाही म्हणतात. बर 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 चालतंय घेऊन यायला मग त्याला. हा हा ठेवतो. काय म्हणलं? येतो म्हणतोय ती येतोय म्हणलं त्यांनी काम चालू केलंय वाटतं नाही. बर 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 चालतंय आता काय होत नाही म्हणल्यावर राहू दे. चक्का असतो माझ्या दुकानाला. काय काका काय करते? एकटीच आहे दिसली लांब दिसली. चिमटा घे बरं माझा. का घेतला की चिमटा? काय एवढी का हसती? काय झालं? चक्क तू डायरेक्ट दुकानाला माझ्या? हा दुकानात आलो काय येऊ का नाही? तू तर रवी शेट झालायस. नाही शेटचं काय कपडे बिपडे जोरात कपडे असते ते अशीच असते ती दाजी दत्ता. काय करायचंय तुला दाजी सण दत्ताचं? हा कुठे गेली असं साईडवर हा ये की परत दाजी नाही तर बघ नाही तर दाजी म्हणायचं हो माझ्या दुकानाच्या बाहेर. काय संबंध आहे हो बाहेर म्हणायचं? दाजी आल्यावर परत म्हणतो नाही तर काय म्हणतात? दाजी म्हणतो ते परत काय म्हणायचं. मी असताना दाजीने तुला बोलायची काय संबंध आहे? मी असताना म्हणजे त्याच्यामुळे येत नाही काय तू? तुझ्या बहिणीचं दुकान आहे का शेजाऱ्याचं दुकान आहे? ये कामाचं असल्यावर बस इथं. माझा बघ किती राडा पडलाय. का काय राडा? हा ही सामान लावायचं. का काय बघती? काय नाही लय दिवसातून दिसतोय म्हणल्यावर बघावं म्हणलं काय बदल झाला का नाही तुझ्यात. हा काय झालं का नाही बदल? मग वाटलं आज वाटलं चला हक्काकडे जावं आणि थोडं सामान बी न्यायचं होतं पण बारामतीला जाणार होतो म्हणलं इकडून एक चक्कर तर मारून जावं. तू माझ्या दुकानात आलेला किंवा मला फोन केलेला किती दिवस झालं? फोन केलेला म्हणजे तूच लावत नाही. तू मोठा आहे का मी मोठी? तसं नाही पण तू लावती का फोन? तू लावती का फोन? मला काम असतं तुला माहिती का नाही? असतं तुला काम पण आता काय सांगू तुला पहिल्यापासून कोण फोन लावायचं मला? तसं नाही पण म्हणलं काय म्हणते फोन काय माझ्या फोनचा काही घोटाळा झालाय डिस्प्ले गेलाय आहे असा वापरतोय चांगलाय नावा घेतलाय ना परत. तुझं तर कौतिक करायचं एवढं कमीच आहे का? मग काय काय करते? भारी दिसतोय. दिसतोय का? मग जोरात काम चाललंय वाटतं वर्कशॉपचं ह्याचं. हा चाललंय. तो वर्कशॉप टाकलं पण माझ्या दुकानाला नाही येत तो. काय दुकानाला यायला का मी तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. दाजी मला म्हणलं मी बसलो होतो मी म्हणलं दाजी मला सामान न्यायचे दुकानातनं बरेच लेतून आणि पैसे आहेत रोख मी म्हणलं होतं. मी एक जणाकडून पैसे आणलं होतं आणि पैसे होतं माझ्याकडे. मग मी आलो दुकानात म्हणलं मला सामान घ्यायचं ग्राइंडर घ्यायचं ड्रिल मशीन घ्यायसाठी चालतो. मी म्हणलं रागबिक शांत झाला असेल त्यांचा आता किती दिवस झालं. पण दाजी मला म्हणलं हो माझ्या दुकानात बाहेर इथं बसायचं नाही. काय संबंध दाजींचं तुला बाहेर काढायचं? का काढलं बाहेर? तो मला फोन का नाही केला लगेच? तू विचार की मग मी काय फोन करू? नाही तो काय दाजीचा वावर तुझ्या नावा करून घेतलंय का? तू काय दाजीचा बांधरेटा येतोय का दाजीने तुला बाहेर काढायला? असे किती जण येते किती जण वर्कशॉप टाकतात मग सगळ्या संघ भांडणं करायची का? तुला बोलाय काय झालं दाजीला? किती पोरं दाजीला म्हणायचं तुमच्यापाशी वर्कशॉपवर कामाला आली? किती पोरांनी वर्कशॉप टाकलं? मी काय तुमच्या सालानीच राहू का कायमस्वरूपी म्हणायचं? एकदा फोन केला होता पण
तुझा फोन नेमका दाजीने उचलला. तू मला का नाही फोन केला त्याच्यामुळे तू येत नाही. दाजी मला सांगत नाहीत. दाजी मला म्हणलं सुद्धा नाहीत की तुझी दाजींची भांडणं झालेत की काय झालं ते. तू विचार की त्यांना म्हणायचं काय झालं. मी आता संध्याकाळी बोलते की दाजींबरोबर काय बोलायचं. हा तू म्हण की त्यांना तू म्हण. तू अजिबात काळजी करत जाऊ नको. तुला लागतंय ना तेवढं सगळं सामान घेऊन जात जा. मी आहे ना तुला काय लागतंय ती नेत जा. आणि दाजी नसते तर आता जास्त दत्तान दोघं गेले साईडवर येत नसते ती संध्याकाळपर्यंत येत नसते. तुला तुला काय न्यायचंय ते नेत जा. आणि माझं पैसे मला अकाउंटला तुझ्याकडे आल्यावर सोडत जा. आणि काम घेत जा. मी रोख पैसे देऊनच घेतो कुठे बी. मग आता नवीन चालू केले येतात का पैसे. लय काम येते लय पैसे बिंदास करायचं काम. आणि काय नाही डोक्यात घ्यायचं. कोणी काय बोललं तरी डोक्यात घ्यायचं नाही. तुझं अस्तित्व निर्माण करायचं. तुला मी मला तू शिकलाय म्हणजे काय मला वाटत होतं का तू मायापाशीच राहावं कायमस्वरूपी. एक शिकायसाठीच आणला होता तुला. आहे की पण दत्ता आला की आता परत माझ्या जागेवर. तेव्हा बी शिकन ते बी मोठा होईल. असू दे जाऊ दे. अरे का राजा का बसलाय. चल काय काम नसलं तर बागात नंतर जाऊन येऊ आपल्या. बरोबर चला तुम्हाला एक गोष्ट बोलायची. कसली गोष्ट बोलायची आहे. काय खुश खबर आहे काय. चल 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 मग काहीतरी सांग मग. कशी आहे राजा बाग आपली. एक नंबर बाग आहे. थोडाच बाग आहे. त्याला कष्ट पण तेवढंच करावं लागते. उग येते का बाग. एकच नंबर. कशी आहे बाग. बाग लईच एक नंबर आहे. हा एकच नंबर आहे बाग. कष्ट पण तसंच करावं लागते. नाही करायचं. काय थोडी मेहनत आहे. रान घेऊन एवढं उभा करायचं म्हणजे. किती लाखाची होईल यावर्षी. होईल की 30-40 लाखाची होईल. होईल ना. गोट्याला सुधारलं ही बाग काय घेऊन बस. कशाचं गोट्या सुधारता येईल काय करता येईल का. 5-10 हजार मिळवायला लागले गोट्या. कशाचं 5-10 हजार कमवतोय. दुकानावर का ऐकत नाही बा. कस काय गोट्या दररोज मुलकाच पैसे ताज पैसे छापायला लागलाय. तुम्हाला ऐकतो चोऱ्या बिऱ्या करताय काय. नाही चोऱ्या नाही करत. मग अहो त्याचा धंदा तेवढा चालतोय आता. कशाचा धंदा. वेल्डिंगचा. हो तुमच्या बागाचे पैसे होऊन किती व्हायला जायचं. माझं 30-40 लाख रुपये तर होते. अहो त्याचं 50,000 मोहर जाते. कस काय. हो लय दररोज धंदा चालला त्याचा. दुकान टाकले काय. हो माझ्या पण का नाव आहे बघा त्याने दुकान टाकले. हा टाकले दुकान. बरं असू दे एक काम कर. हा मला तर पैसे मागले ती दिवशी तू देखत. मी पैसा तर दिला नाही त्याला. ते पैसा दिला कोणी आणि त्याला ते भाड्यानं गाळा दिला कोणी. बर याची चौकशी कर लगेच करू काय. होय आपण त्या गोट्याचा कार्यक्रम असा परफेक्ट लावू ना. त्याचं दुकान बंद पडलं पाहिजे. बर ज्यानं पैसे दिले त्याच्याकडे पण बघून त्या गाळावाल्याकडे पण बघू. चालतंय काय. होय तेवढं तू आवराजून ती काढायचं. होय गोट्याचा परफेक्ट कार्यक्रम लागला पाहिजे. बर आणि तू म्हणतोय ना की यायला गोट्या कधीच ऐकत नाही. एक देणार ठेव राजा. माझ्या नावातच दशेत आहे आणि दशेतीतच नाव आहे. माझं नावच दादा आहे. हे देणार ठेव. नाही खरं की बरं लय छापतंय पैशात. मग पाय बाहेर धंदा होतो त्याचा. छापतय. अरे त्याला असा पिळून काढतो का नाही बघ. लोकांनी दिसल गोट्या काय होता आणि काय केलं. दुकान टाकलं ना त्यानं मला पैसे मागितलं. अरे मला बोलवायचं तरी की उद्घाटनाला पैसे म्हणजे त्यानं मला कसं बघ की खिजवून सोडल्यावानी केलं. पैसे जर मागितलं मला पैशाला फोन पण नाही केला. आणि माझ्या उराव म्हणजे दुकान पण टाकलं असं तू कालवा करतोय. खरं टाकलं तुम्ही बघा. बर ऐक त्याचा कार्यक्रम असा लावायचा बर की गोट्याला सुळू का पळू झालं पाहिजे. चालतंय. मला आहे ना व्हीलर रोड आणि यातलं बरं सामान सगळं देते. तुला काय लागतंय ते नेत जा. चालतंय मग सगळं सामान ने. कोण आलं. होय दाजी आले ते. कुठे ऐक मी जातो का. काय झाले माहिती का. बस काय चाललंय सामान बरं पण हे झाले. बसलाय का पाहतो. काय सामान पडले. तू कशाला आलत. कशाला आलत म्हणजे त्यांनी काय विसरून यायचं काय. जाऊ का. विसरून म्हणजे कशाला आलत. कशासाठी आलत म्हणजे विसरून यायचं त्यांनी. तुमचं भाऊ येतात माहितीये कसं का जाय ना. तुमचं भाऊ येतं ज्यावेळेस येतात त्यावेळेस विसरून येतात का. नाही माझ्या माहेरच्या माणसांना तुम्हाला विसरून यायचं का त्यांनी. काय झालं. मग तुम्ही म्हणता इथं कसं काय आलं. कशाला आलता म्हणजे. माझी काम असते कशाचे काम. इकडे काय काम. इकडं म्हणजे ते इकडेच येणार. हाकडे आलतो लय दिवस झाला गाठ पडली. पैसे दिला का. पैशाचं काय संबंध देता येतील की. देता येते का. काम करतोय पैसे काय करतोय. बरं बघितलं का. तो बघितलं तुम्ही इतकं वर्ष झालं काम करताय मग तुम्ही काय करताय. त्यांनी पाहिलं तर लाख रुपये नाही. मशाचा ही गिन्यायचं ती द्यायचंय.
माझं दुकान आहे आणि त्यांनी वर्कशॉप टाकले ते माझ्या दुकानात नेणार सामान. कसं नेईल? कसं नाही मी देणार मी सांगितल्याशिवाय कसं नेईल? का त्याला नको का न्यायला सामान? दुसऱ्याला 4 रुपये देण्यापेक्षा मला समजा मिळतं नाही आला तरी चालेल. माझ्या दुकानातले वस्तू मी विकतो बरोबर. कुणाला विकायचे मला दुसरीकडे कुठे बी मिळते. मला लई गिरायक आहे. गिरायक नसलं मग काय झालं? गिरायक नसलं नाही त्याच्यावर तुमचा खुलासा का? मला सपन पडलं होतं. सपन पडलं होतं म्हणजे तुम्ही त्याच्यावर का खुलसाव्याने बोलताय त्याच्या सगळं? काम सोडून गेला मग ह्याला काय पाहिजे ना. अगोदर पैसे द्यायचे मग काम सोडायचं. ह्याच्या आधी 17ची 15 वर्कशॉप वाले आली शिकली. अगोदर हिशोब करून टाकतो. लय जणाकडे उचल या लय जण पलट्यांच्या पाक्याने दिलं का तुमचं 25,000? नाही दिलं. आणा त्याच्याकडून. नाही दिलं. चेक दिलता. चेक दिलता बाउन्स झाला ते चेक. दिलं का? किती जणाकडे तुमचं पैसे आहेत? यादी काढली तर मग बरं काय किती दिवस झाला? माझा भाऊ काम करायचा. माझा भाऊ तुमच्या सालधारा आला नव्हता. माझा भाऊ शिकायसाठी आलता. तो शिकलाय ते गेलाय आणि राहिला पैसे. नुकसान किती केलं त्याने माहितीये का? तुम्हीच कामावून काढले. शिकायसाठी किती नुकसान केले तू? शिकायसाठी नुकसान नाही तुमचं फायदाच करून दिला. काय फायदा करून दिला? आणि तुम्ही ना कामगार फोडलं नाही तर कोणी फोडलं नाही. कामगार किती शहाणे आहेत मला माहिती आहे. काय इथनं 4 व्हील नेते ती. किती व्हील इकते ती दुसरीकडे नेऊन तुम्हाला माहिती का? काम बघत असतो किती काम झाले. काय नाही बघत. माझा भाऊ आता तर चांगलं वर्कशॉप सुरळीत चाललं होतं तुमचं. आता फक्त तुमचं तुम्ही चालून दाखवा मला. ते पैसे आणून द्यायचं. नाही देणार ते पैसे त्याच्याकडे. तुला सांगते मी कामावर लक्ष द्यायचं कुणाचं ऐकायचं नाही. हे असे तुझ्या दादागिरी करते. माझं दुकान एकदम भारी चाललंय. मला द्यायची गरज बी नाही. पैसे द्यायचे मी हायच्यावर यायचं तो. तुम्ही रक्षाबंधनला सुद्धा मला जाऊन दिलं नाही माहितीये का? नाही जाऊन दिलं. मग त्याला कळायला पाहिजे ना. मी जातो. आपल्या कशाला कसा मला एकीकडून भाऊ एकीकडून नवरा दोन्ही माझे आहेत ना. तुला समजून सांगायचं. तुमच्या भावासंग मी भांडते का कधी? त्यांच्यासाठी काय केलं का नाही? तुमच्या भावाला नाही का दिला अडचणी? त्याला पैसे मला माहित नाही. तुला कळलं ना परत त्या संग तुझं तू पैसे घेऊन यायचं मग इकडे यायचं काय? गोटम काय गोटम जाऊ दे. तुला डिझाईन नाही शोधलं नाही ना तू? डिझाईन नाही काय मग काय करायचं? काय नाही झालं का तुमचं समाधान? तुमचं समाधान झालं असं नाही का? नाही पोरग गेलं की तुम्हाला मी काय म्हणलं होतं की तुम्ही त्याला बोलू नका का? म्हणून तुम्ही बोलला ते आल्यावरती. तुला माहिती काय मला माहितीये का? 100 रुपये कमवाय किती कष्ट लागते. दिलं नसतं का त्यांनी? तू इथे बसते का पाहते तेवढं चालतंय तुझं. तू कामाला जाऊन बघ किती मी काही इथं काम करत नाही का? मी झोपून राहते का? बाहेरचं कोणीच नाही आलं पाहिजे तुमच्यापाशी. तुझं एकदा तरी काम आहे ना सांगायचं पैसे देऊन टाक म्हणून. थोडं थोडं करून आज तू राहिला देईन लगेच ते पैसे. झाडाला हलवायचं का पैसे? कामाचं 10,000 आल्या 5,000 देऊ शकत नाही. तुमच्याकडे त्याने किती दिवस काम केलं? फुकट केलं का? म्हणजे कर्ज होता रात देऊन तेवढं झालंय आणि काम बी तेवढं झालं. नाही तुमचं समाधानच होत असेल. पोरं आली गेली समाधानच होतं. शिकवलं हा का? कोणीतरी कोणाला गुरु असतो. तुम्हाला पण कोणीतरी शिकवलंच होतं. 5-10 वर्ष काम करायला पाहिजे होतं ना. केलंच की. किती वर्ष काम केलं त्यांनी? जायला गेलं. माझं भाऊ आहेत ना तुमच्या चालदारासाठी आलं नव्हतं. तो शिकायसाठी चालता. काय होती त्याला गरज होती म्हणून आलता. तुम्हाला काय एवढं कसं नको होतं? तुम्ही उलट तिथे गेलं पाहिजे. त्याने वर्कशॉप टाकले म्हणले तुम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे. गुरु असतो का नाही? तो गुरुला गुरु असतो का नाही? माणसाला तसंच करत असतो. शिकवलं की जाऊ दे. शिकवलं की जा. शिष्य जर आपला मोठा होत असेल ना तर गुरुला आदर पाहिजेत. पण तुम्ही माझ्या भावाला 10 वाजता बाकीच्या वर्कशॉप वाल्यांचं उद्घाटन करायला गेला सगळ्यांचं. माझ्या भावाकडे गेला का तुम्ही? त्याला कळायला पाहिजे ना आपल्याला. तो माझा भाऊ आहे म्हणून ना तुमच्या सालाने राहायला पाहिजे होता. ती शिकलेली पोर असते. मग हे कशाला नव्हतं? काय कळत नव्हतं म्हणजे तो काय येड आहे का? तिथं गाया सांभाळत होता. गाया सांभाळत होता नव्हतं. गाया सांभाळलं म्हणजे ती काय येड माणसं गाया सांभाळत नाहीत काय? येड्याचा नाही संबंध. मग हे रोख पैसे येतात. रोख पैसे येतात. पगार 15 दिवसाला. तुम्हाला नाही तरी माझी माहेरची माणसं आली की आता कसं होणार आहे? अलीकडे तुम्हाला ती मोठा झालेला भगवानच ना. काय संबंध आहे? नाही तुम्हाला भगवानच. त्याच्यामुळेच तुम्ही रक्षाबंधनला बी नाही नेलं मला. तुला जाऊ नको म्हणलं का? तुला जाऊ नको म्हणलं का? म्हणजे तुम्ही डायरेक्ट मला जायचं नाही. मी कसं जायचं होतं? तुझं तो जायचं म्हणजे तुम्ही नाही आले तिथं बाहेरच्या माणसांना मी काय सांगायचं होतं? मी काय बोलायचं होतं तिथल्या माणसांना? मी म्हणायचं होतं का दाजीने भांडणं केले तर इथं म्हणजे माणसं टपूनच आहेत आधी घर. तो सांगायचं ना भाऊ नाही म्हणून साईडवर गेले. भाऊ नाही म्हणून साईडवर गेलं तिथं. खरंच मला नाही तुमचं हे आवडलं. माझ्या सोन्यासारखा भाऊ आला पण तुम्हाला नाही बघावलं. बघवायचा नाही बघवायचा काय समज?
मला नीट का बोला माझं नाही डोकं हल्लं मी जाते घर मला थांबायचं कोणता मांजा तुम्हाला काय करायचंय माझी मी कशी बी जाईन काय दे माझ्या गाडीची चावी पैसे नाही काय लागायचे ते पण त्याला देऊ नको तुला काय खर्च आहे ते खरंच काय बर चल राजा उठ बरं ऐक की ती गाळा कोणी घेतला दिलाय ना त्याची चौकशी कर बर 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 आणि आता जी इथं बागत विषय झालाय बर ती तुझ्यातच माझ्यातच राहू दे बर नाहीतर तू इकडं तिकडं सांगाय बघशील मी उलटा टांगून खालनं मिरचीची धुरी देणारा माणूस आहे काय नाही नाही काय नाही तुला माहित आहे माझा इसका कसा कालची भाजी कशी गेली हो कालची भाजी गेली 15 रुपये काय 10 रुपये काय हो खोटं बोलता 20 रुपयाने गेली तरी अरे भाजीच्या बांधती बार केल्या पेंड्या एवढ्या मोठ्या पेंड्या बांधायच्या उलीची 3 बोट बसली पाहिजे ती मोठालेच बांधती हा मोठ्या बांधती तू बांधती मोठ्या ही माझ्या बघ केवढ्या आहे त्या पोरगण दोघं सारखंच आहे तुम्ही देसा मनाचा मग आता काय करते माणूस आलं पाहिजे की जवळ हो म्हणून पण जवळ आल्यावर काय करावं हे आम्हाला कळत नाही तुझं काय म्हणणं आहे सांग माझं काय म्हणणं नाही तेव्हा काय म्हणणं ते पैसे कोणाचं घेतलं होतं ते दिलं का त्याने हा पण तो दिला असत्या देतोय काय आपण विचारतच नाही त्याला आता मग कोण विचारायचं मी काय म्हणायला लागलो की मग म्हणते पोरांना काय म्हणायचं नाही हा मग विचारा की तुम्ही काय विचारू मी काय विचारू म्हणजे विचारतो आता मी संध्याकाळी विचारा हा विचारा की देतोय आपला पैसे देतोय का काय मग फुगा आल्यावर कळेल चांगलं व्यवस्थित त्याचं चाललंय बरोबर आहे दिसतंय आता चाललेलं पण नीट व्यवस्थित चालावा चालं आणि देतोय सगळं तिथले तिथे पैसे हे देतोय का हा व्याजाचं काय आहे या हा याचं बी देतो या नाही तर याजावारीत जाऊ नाही तिकडं नाही काय हा नाही काय दादा चांगला चाललाय म्हणले आता कशाने जात चाललाय दिसतंय या देतो परत अडचणी आल्यावर महिन्याला याच देतो परत मुदल देतो का काय ती माहिती नाही बघावं लागेल की हा बघू की विचारावं लागेल त्या माणसाला आता हा पैसे करता अरे पैसे मग लागतात आहे की आता माणसं वाढलं की पैसे वाढतात की बाजार हाट आहे समजा आहे हा काय म्हणा आणावं लागत नाही काय लागत नाही उधारे गोळा करावं लागतील नाही तर उधारे म्हणले की पैसे द्यावं लागतील काकाचं हॅलो म्हणलं काय शिंदे बोलतोय हा म्हणलं ती राहिलेली बाकी तुमच्याकडे बरोबर कवा देत आहे चालतंय उद्या येता येतं का काय येऊ घरी न्यायला बरोबर चालतंय उद्या द्या मग येताना बघा नाही तर वाट बघतोय फोन करायला लावू नका तुम्ही कालच देतो म्हणला होता काय झालंय पैसे लागायचे देत ना मला बरं चालतंय ओके द्या मग टेलर नमस्ते टेलर काय म्हणून कपडे कपडे तुम्हाला नाही म्हणलं कपडे घेऊन येतो शिवायला ही काय ही आई ते आणली होती बरं का पण काय कापडच म्हणावं असं भेटला फिटिंग व्यवस्थित नाही. हा मग ते काय म्हणलं शिवूनच घ्यावं शर्टच आणले का सगळे शर्टच आणले पॅन्ट आहे त्या भरपूर कपडे 1 नंबर आणले हा कस काय 1 नंबर घ्या माप चाल जायचंय जरा गडबड आहे काय बाकी विशेष मग? एक साठ आणले ना हा हाय बरोबर आहे त्यांनी दिले रवी शिंदे ना हा रवी शिंदे द्या घे मग. हे भाई नाही आपल्याकडे देऊ काय आमचं हे असला टेप देऊ हे आमच्याकडे हे टेप असत तुमचा टेप नाही चालत नाही का चालू पुढे पाठीमागे बर बांगड्यावाले कुठे गेले
बाहेर गेलो. किती वाजता येते फोन आहे का फोन करायचा 29:29. काम बरीच ना तुम्ही. एक नंबर काम चाललंय. तुमची चर्चा झाली दुकानात काय चर्चा? काम आता नवीन दुकान टाकलं पण फर्स्ट चालतंय. हा काम एकदम जोर. काम कसं काय तुम्ही आता बघितलं, तुम्ही आधी मध्ये येत आहे. एक नंबर काम चालू. आपलं पाट्याचं घराचं काम चालू आहे. होय का? तुमच्या घरात काम चालू. खिडक्या फिडक्या सगळं या तुम्हाला काय बी असू दे, ग्रिल खिडक्या सेफ्टी डोर सगळं काम करू. किती झाले काम? झाले लेवल होय का? सांगा मग माप घ्यायला कवा बी मी कवा बी. होय ठीक आहे. सांगा तुम्ही त्यांना एक नंबर काम आपल्या क्वालिटी सांगा तुम्ही. बंगल्या बिल्डिंगचे सगळे काम सगळे आपले 4-5 गावातले पूर्ण काम असतात. 4-5 पोरं कामाला येते आणि आपलं दुकान असलं सुपर चाललंय. ह्यांना माहिती रात्री 12-1 वाजेपर्यंत काम चालू असतं. आलं आपलं खिडक्याचं काम देऊ मग चालतंय की तुम्हाला नक्कीच हे करेल. तुमचं नक्कीच करतो. झालं का मग? पॅन्टचं राहिलं. बरं घे. कटाकट मध्ये बसली पाहिजे बरं का. एक नंबर कपडे चालू. हा 38. बरं आहे का? मी काय करतो, कधी द्यायचा? 3-4 दिवसात 2-4 दिवसात हो. काय झाले एक महत्वाचं काम आहे ते जाणार नाही कार्यक्रम देतो अर्जंट देतो. बरं चालतं. एक द्या आधी शर्ट, मग बाकीचं कसं आहे परत कवा बी दिलं तरी चालतं. जाताना ओके येतो मग 2-3 दिवसांनी मारा. येतो. नाही तुम्ही येता दुकानात आहे ना, झाल्यावर मला सांगा. निरोप द्या. नाही तर नंबर द्या तुमचा. बरं चालतंय की 9856 20 20 39. या नंबरवर फोन करतो. बरं चालतंय. जाऊ का मग? येतो मग. का तर दे रे. कुठलं ते शिंदेवाडीचं आहे. बर आता दुकान टाकले पण एक नंबर चाललंय दुकान. कुठं टाकलं दुकान? त्या झगड्याचा गाळा नाही आपलं जुनं दुकान होतं ते. हा आपल्या दुकान एक नंबर दुकान चालतंय. लय भारी. असं नवीन असल्यासारखं वाटत नाही. आपल्या इथं जेवढे म्हणजे हे 4-5 गावात आहे ना, सगळ्याचा धंदा मारलाय. नवीन वाचल्यासारखं वाटत नाही. एक नंबर दुकान चाललंय. तुमच्या घरात चाललंय ना काम? हो चालू आहे. किती खिडकी आता? 6 ते तिथंच देऊ आपण. करेल का ते चांगलं? नाही चांगलं करेल. एक नंबर काम एक नंबर झालं पाहिजे. स्पॉट बारामतीला आहे ना, बारामतीला शिकलाय पण एक नंबर बनवतोय. लय भारी बनवतोय. काम चांगलं करत असला देऊ. नाही बनवतोय एक नंबर. बरं तुम्ही कामाचं टेन्शनच घेऊ नका. हो ती जबाबदारी माझ्यावर लागली. एक नंबर काम आणि पैशात आपण थोडं कमी जास्त करू. देऊ आपण त्यांना. एक नंबर बनवतोय. अरे कुठं आहे? काय फोन करतोय? काय अवघड आहे ना. काय तुझा फोन आला म्हणलं बाबा चला जातो. त्या दिवशी दुकानावर आलतो. बर दुकानावर बी नाही. दुकानावर कोणवर यायचा? बुधवारी. आईला मग त्या दिवशी बहुतेक मी माप आणायला गेलो होतो. माप नाही ना. इथं पोर निवांत पोर असल्यावर का तो असल्यावर काम करणार. नाही काम करते ती. कस काय बघितलं? कस काय काम? नाही मस्त चाललंय. हाय ना व्यवस्थित. फक्त उधार देऊ नको बाबा. नाही उधार थोडंफार राहतं. थोडंफार वरच नाही उधारीतच भांडवल बसतंय. नाही अजून तर नाही बरं का. किरकोळ थोडं राहिलं ते लोकांकडे. लाकडी शटर बसवली ती ना. त्या बेबीशींचं बसवलंय का? हो बघितलं हा कसं मस्त बसवलंय. शशा म्हणला ये ना भाऊ त्या दिवशी जाता जाता आला होता. कस काय? नाही तो मी आलतो तिथं बी नव्हता. तू म्हणजे पोरांवरच सोडलंय काय काम? नाही माप हे आणाय मला मटेरियल आणाय बारामती स्टील हे आणायचं म्हणलं. काय बी आणायला मटेरियल मला मटेरियल पुरवावं लागतं ना. मी काम केलं मग बाकीची काम कोण? एक काम होतं ते सेंट्रिकच्या प्लेटी बनवा येते का? सेंट्रिकची प्लेटी नाही किरभाऊ कधी गेले. तुला एक शॅम्पूला दिल्यावर काय अडचण नाही? काय अडचण. सेंट्रिकची प्लेट म्हणजे काय ती 3 बाय काहीतरी 2 काय असतात जी काय आहे ती. बर
बनवायचे का जमेल बनवून कोणाचे ते बनव आमच्या मामाचं फोन आलता बर ते म्हणलं बनवता येतं पण म्हणलं विचारतो चालतंय बनवू मग पण त्याला एक MMB इकडे जमत नाही चालतंय की करू की आपण व्यवस्थित करू चल ना एकदा काय त्याची डाय बनवलेली एकदा सप बनवायला लागली. चालतंय मग उद्या बोलावतो बर तुमचं काय असेल ते ठरवा फोनवर म्हणायचं होतं फोनवर नाही पण आता म्हणलं घर असं एवढं काय असं लांब आहे तेव्हा काय काय दुकानावरच जायचं होतं पण म्हणलं आधी भाऊ काय म्हणते बघून यावं दुकानावर चाललंय हा दुकानावर चाललंय आज जरा उशीर झाला आई संध्या गेलंय पुढं आता संध्या बी लागलेलं यायला येत नव्हता पण आता म्हणला लागतो करू म्हणला थोडं आता एवढं लागतंय का लागतंय करू लागतं नाही ती फिरायचं बोंबलत तुझ्या नाही करतय किती करतय काम ते काय होते थोडस अजून ती शिकताय ना नवीनच आहे त्याला शिकव की नीट का हा शिकून की त्याचं बोटीचं कॅन्सल झालं कशाचं बोटीचं काय त्याला म्हणलं कामाला चल दुसऱ्या पोरांना म्हणलं आता पगार देतोय मी तू चल इकडे तिकडे करण्यापेक्षा पोरांचं बघत किती रुपये गेलं कशाला बोटीला तिकडे त्याला सोडून दिले की पैसे घेतलं का नाही माघारी का सोडून दिलं का गेलं आता नाही पाणी लावून बसायचं आता करत राहायचं फक्त कमवत राहायचं तुझं बी आता पोल्ट्री दुकान छापाई कार्यक्रम चाललाय जायचंय मला दुकानावर काय झालंय फक्त उधार देऊ नको उद्या मामांना बोलावतो बरं बोल मला फोन कर निघताना काय झालं तुला फोन करूनच येतो की उद्या किती वाजता बोलू 10 वाजता बोले उद्या आहे मी दुकानावर उद्या काय मटेरियल नाही एक ऑर्डर द्यायची दरवाजे द्यायचे ते फक्त जागेवर द्यायच्या तिथं चालतंय 10 वाजता बोलावतो 10 वाजता येते मग आलं की ती त्यांचं ठरवून पण लवकर बनवून दे नाही तर ह्याच तो आण फक्त त्यांना बोलू जाऊ का मग चाललेत काम बाकी संसार हाय आता राहिले आता फिराय गेलता का नाही कुठं फिराय कुठं जातो आता रस्त्याला तशी अवस्थेत नाही ना जाता येणार आता डॉक्टरकडे जावं लागतंय दवाखान्यात जावं लागतंय आता होईल आता बाप होईल काय होतंय काय नाही मग आहे असं यायला जायचं आपलं चालतं जाऊ का मग ये मग हाय न उद्या नक्की फोन करून सांगतो की मग चालतंय जातो मग मिरचीला पिवळं झालं पडल्या झाडं बिले गावात तर किती बी काढा परत काय करते ग मिरच्या तुडती जरा कालवणाला मिरची तोडते का हा बरं बाया गेल्या घरी मग तू काय करते इथे मी आपल्या कालवणाला मिरच्या तुडते थोड्याशा हा का हा बाकी काय काय नाही मिरच्या तोडायचं हा का गोट्याचं दुकान चांगलं चाललंय वाटतं खरं होय हा चांगली गोष्ट आहे की मग लागलाय काम करायला चांगलं ते चालतंय चांगलं आपल्याला काय आनंदच व्हायला पाहिजे उलट पण मला कळालंय तुम्ही नाही सांगितलं तरी तुम्ही पैसे काढून दिलेत त्याला व्याजाने हा त्याच्यासाठी तुम्हाला लुबऱ्यापणा करायला लावला होता का ऐक मी एक सावकार गाठला त्याला व्याजाने पैसे दिलेत काढून पण व्याजाने नाही भरल्यावर तुम्ही पदार्थ भरणार का पैसे व्याज नाही भरल्यावर तुम्हाला कोणी लुबऱ्यापणा करायला लावला होता सांगितलं नाही काय विचारलं नाही लुबऱ्यापणा करायला करून दिला या सावकारा कोण व्याजाने पैसे दिल्यात व्याजाने हा त्याने नाही ना भरलं मग येऊ दे सावकार आपल्या घरी दुकान एवढं मोठं चालू तू तर म्हणते आता उलट मला तर नव्हतं माहिती चालतंय पण आताशी चालू केले दुकान त्याने चालेल उलट आपल्याला आनंद पाहिजे त्यात एवढं व्याजाने तुम्हाला कुणी लावलं होतं करा गाडायला त्याला 2,500 रुपये म्हणजे काय असं एक दिवसाचा सावकारा घरी नाही आला पाहिजे ना तुम्हाला सांगून ठेवते मी सावकाराला मी त्याचे गाठ घालून दिले हा मी मला सावकार उमऱ्याच्या आला नाही पाहिजे तू नको काळजी करू आणि त्याचा धंदा होईल चांगला बघू ना सावकार मला तू नको टेन्शन घेऊ बाई तू कर आपलं तुझं तिथं शेतावर लक्ष द्या बाकीचा लुबऱ्यापणा बंद करा बाद झालं तुमचं तू आपलं तुझं काम कर गोट्याचा धंदा होईल धंदा झाल्यानंतर तो देणारच आहे हे 100% तो कलाकार माणूस आहे कलाकार एका दिवसात 5,000 पण कमवू शकतो 5,000 रुपये कमवू द्या पण त्यांनी पैसे व्याजाचं नाही भरल्या कुठे करत बसता तुम्ही उलट आपल्याला आनंद पाहिजे त्या माझ्या पुतण्याने हॉटेल ते दुकान चालू केलंय
दुकान चालू आणि- केलंय आणि तू केलंय उलट मला बरोबर. बोलती तू उलट म्हणाय पाहिजे द्या तू पैसे, माझ्या तुम्ही देखता पैसे. म्हणताय पैशाचं नाही पैसे नाही. माझ्या पाठीमागे काळा बाजार करताय का तुम्ही? याजाने सावकार बघताय कुठं काय त्याला बघताय? 5% पैसे दिले तो दर महिन्याला सावकाराचे 8,000 व्याज कसलं असं तुम्हाला आहे का माहिती माहिती? माहिती नाही भरल्या भरा तुम्हाला पदरच नसतं. झाल्यात करून दे. तोडून झाल्यात. चल चल मग. हा होती चल. हा हे काय चला. तुला आनंद पाहिजे उलट चल हा हा आनंद पाहिजे. मग तुम्हाला घालते आता ठ्याचाच करून चला. काय ठ्याचा करायचा ठ्याचाच मध्ये? करून घालते तुम्हाला चला तुम्ही. हा, चल चल खाऊ त्याचा काय खायची ठ्याचाच माहिती करून नाही का? घालणार चल, आहे चल. तुम्हाला आता. हा, चल लय तुमचं झालंय नाटक आता. हा, चल तुला उलट आनंद व्हायला पाहिजे तर ते दुसऱ्यांच्या बायांच्या घरी कशी काय किरकिर एवढं करते त्या किरकिर वाटेला नाही ते एवढा रोग पडलाय ह्याच्यावर बघा ही सगळी पिवळी झरत पानं झाल्यात ह्याची. आणू ना आता औषध. करप्या पडलाय ह्याला औषध मरणाची मोला मातीची लागतात ती राहिलं कुठं? माल बघा बरं फुल कळी बी किती कमी झाली ह्याची आता. आणू औषध आणू हाय की आज मालक गावलं म्हणलं गावतंय का नाही काय माहिती बाबा. हाय की मालक गावलं आज. बोला की. ओके झालं की सगळे शटर बसून एकदम ओके. आणि त्याचं बिल कवा द्यायचं किती करायचे? किती राहिले आता फोनवर झालं की बोलणं. किती द्यायचं बोला. माहिती आहे तुम्हाला द्या मी काय म्हणणार नाही आता. एकदम बरोबर देता. एकदम बरोबर द्या. 100 खंड कमी करायचं नाही नाही का? बरोबर द्या तेवढं द्या राहिले तेवढं द्या. काय झाले मला मटेरियल आणायला चाललो होतो म्हणलं चला 2300. 2300 200 कमी दिलं काय? असू द्या. बरं चालतंय. बाकी काय मग? काही नाही बाकी काय मस्त कुणाचं असल्यावर सांगा अजून. आलेत की 200 आलेत का? व्यवस्थित करायची आपले गेले असं करणार एकदम की. खट. एकदम ओके म्हणजे जाऊ का मग परत कोणाचं काय? हो सांगितलं. बरं झालं बाबा म्हणलं आज बी आता लांबूनच बघितलं तिथनं रस्त्यावर ना आधी. तिकडं काय आहे? नाही म्हणलं दाजी तिकडे मशनरी नीट करत असलं तर. जणू काय खात्यात येतं तुला ये. खात्यात नाही थोडं हेच न्यायचं होतं सामान म्हणलं आहेत का काय बघा दुसरीकडे न्यायचं तिथे म्हणलं चला आलोय दिवस झाला आता. म्हणजे मी सांगितलेलं सगळं डोक्यावरून पाणी गेलं त्या दिवशी आहे का नाही? अगं मग त्या दिवशी तो बघितलं ना दाजीने कसं केलं तो बघितलं ना. तुम्ही दाजी तुझं कुठं लय काय दुश्मन बिश्मन आहे वे? दुश्मन बहिणीचाच नवरा आहे खवाळला मग काय झालं? ये चहा सांगू का? चहा नको काय नको आहे चहा नको काय नको मला जायचंय मला 5 मिनिटात काम आहे. मला मी सामान घेतो माझ्याच मनात थांब. बोल किती नाही कसलं गावरायाचं पाहिजे का कुठलं? घे तुला काय घ्यायचं ते मी देते बरोबर. घेऊ बरं गावरायाच्या स्टँडला लागायच्यात ना तुला? गावरायाला त्यातलं बरं चालतं काय करावं तुझी वसवसच बंद नाही बघ. दाजी येणारच नाही तर दाजी आता दुपारपर्यंत येणार नाही. ही बाला किती बसतो? 25 रुपयाला देऊ. परत नेईन थांब आता नाही परत नेईन बाला मला हेच मागतं. अजून मला फुलं एक नाही केली. नवीन आलेलं देऊ का बाळा? तू बस मी घेतो ह्यातली एवढं काय खात्यात का काय मला काही कळतच नाही दाजी तुला. दोनच बदल दुईकड 2 लावायला होते. चहा सांगू का? चहा नको आहे. बारकी तो तिथं खाली इथं बारकी फुलं आहेत त्याने. 2 3 4 5 6 7 एवढं तू कना 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 काय खात्यात का काय तुला? बस कर बिल नको ऐक बस मी तुला फोन केला नाही आता मी तीच ऐक का काय दाजीच यायचं नाही तर दुकानावर. दाजी आताच गेल्या साईडला फलटणला. फलटणला गेलं त्याचं पण ती दिवशी कसं आलं होतं. मी नसली तरी यायचं. हा एकदा शिव्या देते आणि 2दा शिव्या देते तिसऱ्यांदा तरी लाजून ग बसतात. त्यांना काय धंद्याची गरज नाही का? तू ये म्हणली फोन केला म्हणून म्हटलं चला आता यायचं.
तुला माहिती आहे ना मी रोज असते. युट्यूब आलाय लय दिवसात एक जोडीने आलाय बाबा आज काय. हॅलो हॅलो हा बस हॅलो हा काय म्हणतो भाऊ असं दिला का काय अरे बरोबर आहे पण तुला का लग्नाच्या आधी किती सारखं येणं जाणं अरे वाट पडली ना आता तुला कसं आता ये ना सुद्धा सासरवाडीत येतोय तिथनं काय लय लांब आहे घर. अरे बाबा आता काय झाली काम चालली ती थोडी त्याच्यामुळं आता मोठा शेड झाला असं कळलं खरं आहे बाई. वर्कशॉप चालू केले वाटतं. हा केलं की अक्काला कधी केली मला नाही काय मला कळलं असंच बाहेर कोणतरी सांगितलं तेच की कोणी चांगलं पण कळलं म्हणलं काय नेमकं म्हणलं विचारावं आता कवर त्यांनी चालू धरायची. लका तुला चाला का मला तेव्हा तुला ते हे काय असं धरतात हे माहित नव्हतं होल्डर कसा धरायचं हे कळत नव्हतं. एवढा तुला शिकवलं आणि लगेच पक फुटलीवर तुला 4 दिवसात. अरे किती दिवस तिथं आजीला किती ताण झाला शिकवायला यायला. अरे याने अकरवाडच्या बॉक्स नासवले की याला ते अरे एवढ्या दिवस त्यांनी हे केलं दाजी शिकवलं सोडलं का दाजीने आता तू ह्याची सांग त्याला त्याचं त्या सांग तू गडीत टिकून दे ना दाजी काय करेल त्याचं सांग त्याला त्याचं त्याला याच्यावर होता तो काहीतरी सांगितलं अरे तसं असतं पण लगा याला एवढं शिकवलं गेलं 4 दिवसात त्याला पक फुटलं. कामाला राहिलं किचन ट्रॉल्या माझं लग्नाच्या आधी दुसऱ्याच्यात करत होतं. तुला माहिती म्हणून सांगा दाजीनी ना काम काढलं मी निघत होतो किती बोलतात तुला माहितीये का. चुकलं बोलणारच की मग काय चुकलं त्याचं चुकलं माझं काय याचं सांग त्याला त्याचं त्याला कुठं करायचं. तुला लावत नव्हतं मी सांगत नाही सगळ्या गोष्टी घरी तिथं आलं तर तुला सांगते गोट माझा तिथनं माघारी लावू देतो साधा आज येऊन देत नाही आता ते नाहीच येऊन देत मला इज्जत नाही तिला तर की डोक्याचं आहे तर आहे दाजी म्हणजे बरोबर ह्यांना पैसे देते द्या वरनं ह्यांचं बोललं का म्हणजे असं झालंय तुझ्याच भावाला धरण्याची गरज नाही. तसं नाही पण ते पहिल्यापासूनच तरकीट स्वभाव आपला बदलाव ना मी मध्ये वय बदलन तसं आता नाही ना बदलत स्वभावाला नाही ना काही बदलता येत. तू पण तसंच बोलतो बाबा असं ते भाऊ येईल परत आलो ना मी येईल की लय दिवस काय नाही आलाय मला ते रोड फिल माझ्या भावाचा पान उतारा करायचा चालवलाय येतो आधी मध्ये येत असतो मटेरियल नीट कर आता तरी नीट टिकव चाललंय चांगलं चाललं माझा मावस भाऊ आहे बरोबर आणि ह्यो बी माझा भाऊ आहे मग ह्यो तुझा मावस भाऊ लागायला लागला का नाही. तू माझ्या नवऱ्याची कड घेतोय तुला भावाची कड घ्यायची ठेवून तू दाजीची कड तसं नाही रे पण त्यांनी एवढं शिकवलं ह्याला बघितलं समोर त्याला होल्डर कसा धरायचा हे कळत नव्हतं कशाला काय म्हणतात हे कळत मी काय म्हणतोय मेहण्याचं काम ऐक असू दे लग्न जमावलं बाबा सगळं झालं बरं मग तो तरी जाण ठेवले का येतो का साधं यायचं मला गोजूबाईला येणंच आहे ना तुला सांगतो आता रेशमल दिवस गेले त्याचं आता काय सांगायचं दवाखान्यात ह्याच्यात दुकान टाकलंय सरपंच लावला लग्न झाले की काय सगळं सगळं चालू. बरं ऐक ना म्हणले गडबड आहे पोरांना मटेरियल नेऊन द्यायचे ते ऑर्डर द्यायची वॉल लावायच्या कलर 1 लिटर रेड ऑक्साईड न्यायचे तुम्ही गप्पा मारत बसा मी परत येईल दाजी आलं ना तर दाजी कसं बोलतात हे मी गेले मला निवांत गाडी घेऊन निवांत गाडी घेऊन येते ना दाजी आता अरे जाच्या पिऊन जा कसं असतं नीटलावर का हिशोबाने मला आले रेट मध्ये द्यायचं बरं का. तुला काय करायचं आणि भाऊ ऐक मी काय म्हणतोय मला बी गडबड आहे म्हणून दुसरं काही नाही आणि काय तसं काय वाटून घेऊ नको चल नाही तर तुला नाश्ता सांगतो नाही नको नाश्ता आता घेऊन आले जेवण लोकांनी चालले ते म्हणजे जातो जावा काय तो नेमका दिसला मग आवडून आलो खाली नाही असू दे काय हे सामान न्यायचं होतं परत अख्खा म्हणजे पैसे रोख देऊन काय रोख असतं रोखच मला काय कुठं तरी द्यायचे आहेत आपलं दाजीला कळलं तो उधार नेते मग तो दाजी आता पायरीच्या खाली उतरून द्यायचे ऐक ओके 4 बिजागरे एक कर टेप एक मला पाहिजे होता
5 मीटरचा एक व्हील आहे का इथे एखादी पिशवी आणलं ₹787 झालं होलसेल लावलं. 787 झालं का? रोख पैसे द्यावं लागतील. होय बाबा होय. नाही बाबा येत बहिणीला खाली बघायची बारी. मला काय धंदा बाजा नको का? मला काय माझं नको का? 780 बघू बाकीचं अजून काय ऑर्डर जसे येतील ना. मला फोन करत यायचं असल्यावर चालते. दाजीला फोन देतो. नाही अरे दाजी किरकिर करत आणि काय झाले पोरं थांबले तिथे मी मटेरियलच नाही आलतो आणि आलो बसलो नाही चहापाशी नाही काय. हे जाऊ का येईल फोन कर मग. हा चालतंय जाऊ का मग. बाय बाय. ये परत मला फोन कर. हा करतो तुला फोन करतो. काळजी घेत जा. हा तिची काळजी घेतो एक एका दिवशी तुझ. बरं हा. काय मग कशाला आलता बारामती? हात दुखतोय आणलं काय वहिनीला? नाही एक सर हात दुखते पहिलं काय झालं आता म्हणते पहिलं कवा महागदी झाली काय ते दुखते हात म्हणते सारखं ते जायचंय म्हणजे एक जायचंय काय निघालो पण तेवढ्या तू दिसली आणि तू दिसली तेवढ्या ते गोट्या बी दिसला त्याच्यामुळे मग म्हणलं चला आता आवराजून आलो नाही तर निघालो. तशा मांजराचा खेळ आहे आमचा बाबा. काय चाललं बाकी काय नाही म्हणतात. काय राजा कवाय तर वाट बघतोय लागा. हा काम होत की गाडी तुमची. हो की मी तुझी वाट बघत बसलोय आता येईल मग येईल. काढला का नाही खोलासा काढला की कोणी दिलं ते काय पैसे काय कळलं का? गोट्याच्या काकाने त्या महाराजांकडे पैसे घेतले. ते खडूस काका कोणच्या महाराज ते इटल महाराजा कोण दिले ते काय? बर महाराजाला तंबी देतो की कशी टक्केवारी दिली तुला काय माहितीये का? काय माहित नाही 5 रुपये काय तर म्हणजे 5 रुपयानं अरे त्याला 25 रुपयानं घ्यायला होतो पैसे. तू त्याचं टेन्शन घेऊ नको 5 रुपयानं दिलं ते काय? गोठ्याचा धंदा कसा उभा राहिला ना त्याला 25% पैसे महाराजाला घ्यायला होतो. नाही तुम्ही त्याचा धंदा बंद पाडू शकत नाही का? तुमच्या दमच नाही. अरे 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 राजा तू माझ्या दम नाही दम नाही. तुला माहित आहे अख्ख्या गावाला माहित आहे की माझ्या नावातच दशेत आहे आणि दशेतीतच नाव आहे. माझं नावच दादा आहे हे ध्यानात ठेव. अहो नुसतं मोकळं नाव असून काय राहते तुम्हाला कावाच काम ऐकत नाही. अरे राजा तू माझं खातोय आणि त्याचं गुण गातोय. मी ह्या चिचला बांधून तुला मारेन काय? तू माझ्या संग राहतोय ना माझंच गुण गा. खरं मी सांगतो ती खरं आहे कारण ती भरपूर पैसे छापतोय दिवसाला 5 छापतोय. मी आता कारखान्यावर गेलतो बरं का येताना मला ते दिसलं ते काहीतरी झगडे पाहुण्यानं त्याला गाळा दिलाय वाटतं. मी त्या झगडे पाहुण्याची पण गाठ घेतो. हाय होती त्याच्या दुकानात 4-5 माणसं हाय बऱ्यापैकी चाललं. मी काय थांबू शकलो नाही पण हाय पण बघू त्याचा कार्यक्रम मी लावतो ना. तू नका टेन्शन घेऊ. मी असल्यावर तू बाकीचं काय ध्यानात म्हणत आणू नको. अहो तुम्ही त्याचं काहीच करू शकत नाही. बरं तुला केल्यावर कळल. बघू की दादा म्हणजे कोण आहे ती तुला केल्यावरच कळणार. काय नुसता मोकळा दादा आणि काय. बरं तुला कळल की ती किती कमावतोय का बंद पडतोय का त्याच्या काय म्हणते ते दुकानाला फिरून कुलूप लागतोय ही मी आहे ना त्याला. अहो तुम्ही नुसतं मोकळ म्हणून काय करायचं ते तुम्हाला कधीच ऐकत नाही आणि त्याला जोडच नाही धंद्याला. त्याच्या एवढं गिराय काय त्याला आता चालू तीच तुला एक 4-2 महिन्यात त्याच्या दुकानाला टाळा असेल. बरं बघू की महाराजाकडे बघतो त्या झगडे पाहुण्याकडून त्याला गाळा माघारी घ्यायला होतो. मला सांग 50,000 रुपये दिलं महाराजानं. 50,000 घेणं सामान भरलं त्या गाळ्याला डिपॉझिट दिलं का काय केलं काहीच होऊ शकत नाही. मग त्या झगडे पाहुण्याला सांगतो ना की याला 5 लाख रुपये त्याला डिपॉझिट मागा. त्या महाराजाला सांगतो 5 रुपये दिलत नाही ना 25 न घ्या माघारी. त्याला कसा गाडी आणायचा ती माझ्यापाशी आहे ना. त्याचं तुम्ही काहीच करू शकत नाही. ती तुला झाल्यावरच कळल मित्रा.
काय दादा लय गिरायक आहे त्याला, खिडक्याला आणि दरवाजाला पाहिजे त्याला गिरायक आहे त्याला. होय का? लय गिरायक आहे. ती कोणाची ऑर्डर आली म्हणला तो? ती कोणाची काय एवढं मला माहित नाही, पर ऑर्डर मोठी आली बा. बर, तू बाळा माझं खातोय आणि त्याचं गुणगान गातोय, तुला असा बुकीत आउट करेन. चल वट माझ्यापासून. हा काय काहीतरी बंदोबस्त गोठ्यात लावावा लागतोय मला. दादा गप बसून नाही चालणार. सगळं गावचे गाव बोंबालते, गोठ्याचं चांगलं चाललंय, पण त्या गोठ्याला पण माहित नाही मी दादा आहे. दादा माझ्या नावात दशत आहे आणि दशतीत नाव आहे, हे ध्यानात ठेव गोठ्या. मी पण दादा आहे. तुझा कार्यक्रम 1-2-4 महिन्याच्या आत नाही तुझा कार्यक्रम लावला तर माझं पण नाव दुसरं ठेवू. मी अशी त्या गावातच नाही पर गावात सुद्धा अशी चांगली चांगली झोपवलेला माणूस आहे. आणि तू काय गोट्या माझ्यापाशी अशी मुंगी चिराडल्यावानी आहे. अयो काय खरं नाही आज तर माझं. देवा लेस दुखते रे, काय खरं नाही. फोनच लावावं लागते काय दोन ह्यांना. उचला राव फोन. हॅलो हॅलो, अहो कुठे आहे तुम्ही? तुम्हाला कामावर जाऊ नका म्हणलं तरी गेलाय वय. माझ्या कसले पोटात दुखतंय. या लवकर, दवाखान्यात जावं लागेल म्हण. लगेच या, पोटात लय दुखतंय माझ्या. ठेवू का? ओ लय पोटात दुखतंय. तुम्ही आला वय? आलो वय म्हणजे आता काम चालली होती, किती कामाला चालली होती, पण म्हणलं ठीक आहे तर जावं लागेल. पोटात दुखतंय माझ्या, दवाखान्यात जावं लागेल. आणि अजून डॉक्टर म्हणलं होतं 2 दिवस टाइमिंग आहे. अहो डॉक्टर सांगेन मग काय आता दुखायला लागल्यावर काय करू? तसं नाही, ते 9 महिने 9 दिवस लागतात ना. तसं काय नसतं, आधी पण होतं 9 महिने 9 दिवसाच्या आधी. लय दुखतंय. चला बरं काय होईल सांग आपल्याला, काय होईल काय माहिती आता मला. पोरगा पाहिजे बरं का. गाडी येते 5 मिनिटात, जा निघू सांगितली गाडी. का सांगू अजून? सांग की. लय दुखतंय मग काय? तुला म्हणलं होतं काम हे करू नको काय. चालू नाही काम केलं. आत्या होत्या की बाहेर. हॅलो, अरे कुठे लवकर ये ना. आत्याला बोलवा का? हा यावंच लागतंय, जावं लागतंय दवाखान्यात, जावंच लागेल. बरं लवकर ये. हा ओके, 10 मिनिटात आलो म्हणलं. आत्याला तोवर बोलवून आणा, आत्या बाहेर असतेल्या. बरं मी बोलावतो. एक काम कर, काय खाल्लं? नाही नाही का काय खायला नको मला काहीच. मग तिथे दवाखान्यात कोण कोण लागेल, कुणाला? आत्यालाच घ्या परत ना. मग आईला काकीला बोलवा. तुझ्या आईला सांग का फोन करून? आईला सांगा, काकीला पण सांगा की म्हणजे आत्याला. ती घेऊन जायचं का तुझं? ती कशाला नको ते. लय दुखते. अहो जा तुम्ही आत्याला बोलून आणा की. आणतो आत्याला बोलून आणून काय करू? आत्याला फक्त बोलवून आण, नका काय करू. चल गाडी आली. आली वय? आली मी आधी सांगितलं. आणि आत्या? आत्या इतकी आत्या आई लागते तुझ्या पिशवीत सांगून बसते. काय होतंय बघू आता आपण. काय होईल? पोरगा पाहिजे बरं का. अहो हो द्या काहीतरी. तुला काय वाटतंय होईल सांग? अगं हळू 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 गाडी थांबली. हळू चालली की काय? पेढा होतोय का बर्फी होती? काय होईनच की काहीतरी. बरं चल.
नमस्कार सगळ्यांना. संपला एपिसोड. कसं काय वाटलं सांगा नक्कीच. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा आणि टाका एखादी काहीतरी कमेंट. आणि सबस्क्राईब करायचं कोण राहिलं असेल तर केवढी करून घ्या, कारण तुम्ही तर बघितलं किती मेहनत घ्यावं लागते. खूप मोठा एपिसोड केला मित्रांनो आणि खूप मेहनत घेतोय. पण बघू मोठा म्हणजे 1 तासापर्यंत ठेवण्याचा म्हणजे जास्त कमी प्रयत्न करीन मी. आणि कसं आहे आपले ही रिअल जीवनावर बनवण्याचा प्रयत्न करतोय. बघ आता ही 90वा एपिसोड झाला. 91व्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय झालं पहिल्यांदा कसं झालं ती पुढल्या एपिसोडमध्ये नक्कीच बघायला गावल. येईल हे 1 तारखेला. पण बघू बरेच जण म्हणतात दादा 15 दिवसात तरी 2 टाकण्याचा. ह्या आता टाकायचंच म्हणलं मित्रांनो मी हीच भाग 4 कापून टाकेल. पण अर्ध्या तासाचं केल्यावर तुम्ही म्हणताय ना की दादा लय बारीक एपिसोड होती मोठा पाहिजे म्हणून, दुसरं काय नाही. पण ठीक आहे बघूया अजून नंतर काय बदल करता येतात का. चालतंय तर ओके बघूया पुढल्या 1 तारखेला आता नेमकं काय होतंय. पुढं 1 तारखेला पहिला आपला एपिसोड प्रत्येक महिन्यात 1 तारखेला येतोय. पहिला विसरू नका. ओके आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा, काहीतरी करा. पण चला ओके. आणि हे आपल्या देवाचं घर आहे. ओके बाय बाय.